नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या YouTube चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 6वीचा जो सामान्य विज्ञान हा विषय आहे, तर या सामान्य विज्ञान विषयावरील आपण लेक्चर घेत आहोत। म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, आपण हा जो विषय घेतलेला आहे यामध्ये जेवढे काही पाठ असतील तर या पाठांचा आपण अभ्यास करणार आहोत। म्हणजे आपण आता एक लेक्चर म्हणजे एक पार्ट जो आहे तर तो एका लेक्चर मध्ये आपण संपूर्ण कव्हर करत असतो। त्यामध्ये घटक असतील, तुमचे उपघटक असतील, काही कृती करा, नवीन जे माहिती आहे त्याचा अभ्यास करत असतो। तसेच उपक्रम असतील त्याचा पण आपण अभ्यास करत असतो। तसेच बघा, पाठ संपल्यानंतर जो काही स्वाध्याय आहे तर त्या स्वाध्यायावरील प्रश्न उत्तर असतील, तसेच त्यानंतरचा शेवटचा उपक्रम असतो तो पण आपण या लेक्चरच्या माध्यमातून संपूर्ण हे घटक उपघटक आपण संपूर्ण कव्हर करत असतो। म्हणजेच विद्यार्थी मित्रांना एका लेक्चर मध्ये संपूर्ण त्या पाठाचा जो आहे तर अभ्यास बघायला भेटतो किंवा अभ्यास करता येतो। तर आतापर्यंत आपले खूप सारे लेक्चर झालेले आहेत। इयत्ता 5वीचं विज्ञान जे आहे तर ते आपण संपवलेलं आहे। त्यानंतर आपण विज्ञान इयत्ता 6वीचं विज्ञान आपण चालू केलेलं आहे। त्यामधील बघूयात विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत कोणकोणते पाठ झालेले आहेत। अनुक्रमणिका बघूयात विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये आपल्याला व्यवस्थित समजून जाईल। या ठिकाणी बघू शकता तुम्ही पहिला पाठ जो आहे नैसर्गिक संसाधने, हवा, पाणी आणि जमीन, हे जे लेक्चर आहे तर हे लेक्चर पण आपलं झालेलं आहे। त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, सजीव सृष्टी जे आहे तर ते सजीव सृष्टी हे पण लेक्चर झालेलं आहे। त्यानंतर म्हणजे हे दोन पाठ आहेत तर या पाठांवर लेक्चर झालेलं आहे। सजीवांतील विविधता आणि वर्गीकरण यावर लेक्चर झालेलं आहे। आपत्ती व्यवस्थापन यामध्ये सुद्धा आपण छान प्रकारे अभ्यास केलेला आहे। पुढचा पाठ आहे पदार्थ सभोवतालचे अवस्थान गुणधर्म, हा पाठ आपण शिकलेला आहोत। त्यानंतरचा आहे पदार्थ आपल्या वापरातील, या ठिकाणी एक मिनिट, या ठिकाणी आता बघू शकता पदार्थ आपल्या वापरातील हा पण आपण पाठ शिकलेलो आहोत। आजच्या या लेक्चर मध्ये आपण पुढील पाठ बघणार आहोत, पोषण आणि आहार। हा जो पाठ आहे तर हा पाठ आपण अभ्यासणार आहोत। पेज नंबर किती आहे? 50 नंबर तुम्हाला काढायचा आहे। 50 नंबरच्या पेजवर आपण तो अभ्यास आहे तर तो अभ्यास करणार आहोत त्या पाठाचा। या ठिकाणी तुम्ही बघू शकता पोषण आणि आहार, या ठिकाणी हा पाठ जो आहे तर हा पाठ आपण अभ्यासणार आहोत। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, दैनंदिन जीवन जगत असताना आपल्याला खूप सारे काम असेल, त्याला आपण कार्य म्हणत असतो विज्ञानाच्या भाषेमध्ये। तर आपल्याला खूप सारे कार्य करावं लागत असते। आता तुम्ही विद्यार्थी आहात तर तुम्हाला काम काय असतं? सकाळी उठणे, घरातील छोटे मोठे काम करणे, त्यानंतर मग जेवण वगैरे करणे आणि त्यानंतर मग शाळेमध्ये येणे। शाळेमध्ये आल्यानंतर शाळेतला जो अभ्यास आहे तर तो अभ्यास करणे, शिक्षक जे शिकवतात त्याकडे लक्ष देणे, त्यानंतर मग दुपारची सुट्टी झाल्यानंतर परत जेवण करणे, त्यानंतर मग काही मैदानी खेळ असतील तर ते खेळ खेळणे, त्यानंतर परत तुमची शाळा भरत असते। शाळा भरल्यानंतर जे लेक्चर होत असतात, अशा प्रकारे तुमचं डेलीचं हे असं शेड्यूल्स असतं। त्यानंतर मग घरी जाताना परत बघा तुम्ही खूप थकलेले असतात। तर हे कशामुळं? तर आपल्याला आपण जे कार्य करत असतो, हे कार्य करत असताना आपल्याला खूप सारे अन्नाची म्हणजेच आपल्याला गरज भासत असते। अन्न म्हणजे काय आहे नेमकी? जसं की आपण बघतो मोटरसायकल कशा चालते? पेट्रोलवर चालते। तसेच इतर आपण बघतो मोठमोठ्या गाड्या असतील तर हे पण पेट्रोल डिझेल असतील, मग हे काय आहे? त्यामध्ये आपण टाकतो, इंधन टाकत असतो, म्हणजे ते वाहन आहे तर ते वाहन चालत असतं। तशाच प्रकारे आपले शरीर आहे, पण या शरीराला इंधन कोणतं आहे? तर अन्नाचं हे इंधन असतं। तर मग बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण जे अन्न पदार्थ खात असतो तर अन्न पदार्थामधून आपल्याला शरीराला ऊर्जा भेटत असते। मग ही ऊर्जा बघा आपण कोणकोणते अन्न पदार्थ खातो त्यावर डिपेंड असतं। तुम्ही जर तुमच्या आहारामध्ये फक्त
भाजी, भाकर असेल, तांदूळ आणि चपाती, हेच जर गोष्टी असतील तर संपूर्ण त्यामधून तुम्हाला ऊर्जा भेटेल का? तर नाही. त्याचबरोबर तुमच्या शरीरामध्ये प्रथिने पण असले पाहिजे, त्यानंतर जीवनसत्व असले पाहिजे, खनिजे पण असले पाहिजे, जेणेकरून तुमचं जे शरीरातील जे काही अवयव आहे तर त्यांच्या गरजा भागल्या पाहिजे, त्यामधून त्यांना ऊर्जा भेटली पाहिजे. असे अन्न पदार्थ आपण दैनंदिन जीवनामध्ये खाल्ले पाहिजे. त्यातून आपल्याला खूप सारं कार्य जे आहे तर ते कार्य करता येत असतं. आजच्या या पाठामध्ये आपण पाठाचं नाव काय? पोषण आणि आहार. पोषण म्हणजे आपल्या शरीराला जे पोषक घटक ज्या गोष्टीतून भेटतात तर त्याला आपण पोषण घटक असे म्हणत असतो. तसेच आहार म्हणजे आपण अन्न कोणतं खाल्लं पाहिजे, आपल्या अन्नामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश असला पाहिजे, त्यालाच आपण आहार म्हणत असतो. त्यामध्ये संतुलित आहार म्हणजे नाही, कमीत कमी तुम्ही एवढं खाल्लं पाहिजे, म्हणजे त्याला आपण संतुलित आहार असे म्हणत असतो. पण त्यामध्ये कोणकोणत्या पदार्थाचा किती प्रमाणात आहारामध्ये समावेश असला पाहिजे हे आपण शिकणार आहोत. तसेच बघा, तुम्ही कधी आजारी पडता म्हणजे काय होतं तर शरीरामध्ये कोणत्या तरी घटकाची जी आहे तर ती कमतरता असते. त्यानंतर रोग होत असतात, काही इतर वेगवेगळे हवेच्या माध्यमातून येणारे रोग असतील, संपर्कजन्य असतील, त्यानंतर अजून खूप सारे रोग असतात ते होत असतात. तर ते का होत असतात? तर आपल्या शरीरात जे ऊर्जा निर्माण करतं जे अन्न आहे तर ते अन्न व्यवस्थित असलं पाहिजे, जेणेकरून त्या रोगांशी लढण्यासाठी आपल्यामध्ये ताकद असली पाहिजे. तर त्याचसाठी आज आपण हा जो पाठ आहे तर हा पाठ शिकणार आहोत. म्हणजेच जे आपले आरोग्य जे आहे तर ते आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी आपल्याला कोणत्या कोणत्या घटकांचा गरज आहे तर हेच आपण या पाठातून शिकणार आहोत. या पाठाचा तुम्हाला दैनंदिन जीवनात तसेच भावी आयुष्य जगत असताना तुम्ही कॉलेजला जासाल, मोठे व्हाल, तरुण व्हाल, त्यानंतर परत जसं तुम्ही वय होत जाशील, प्रत्येक वयामध्ये ह्या गोष्टीची तुम्हाला गरज पडणार आहे. हा पाठ खूप सारा तुम्हाला जीवनामध्ये खूप माहिती देणार आहे आणि या माहितीचा उपयोग नक्कीच तुम्हाला होणार आहे. चला तर आजच्या या पाठाला आज आपण सुरुवात करूया. या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, बघा या ठिकाणी तुम्हाला काय सांगितलेलं आहे? अन्न पदार्थाचे गट कोणते? बघा, अन्न पदार्थ जे आहे तर त्यांचे गट कोणकोणते आहेत. त्यानंतर बघा, चित्रातील अन्न पदार्थाची नावे सांगा. अन्न पदार्थ आहे तर त्यांची नाव सांगायची आहे, त्यांच्यापासून कोणकोणते मुख्य अन्न घटक मिळतात हे तुम्हाला सांगायचं आहे. आता कोणकोणते घटक असणार आहे अन्न पदार्थाचे? त्यामध्ये कर्बोदके असतील, प्रथिने असतील, स्निग्ध पदार्थ असतील, जीवनसत्व, खनिजे, हे काय आहे तर ते अन्न पदार्थाचे गट आहेत. काय आहेत? अन्न पदार्थाचे गट आहेत. तसेच बघा, अन्न पदार्थाचे नाव कोणकोणते? या ठिकाणी बघा, मांस आहे, या ठिकाणी मासे आहेत बघा, त्यानंतर बघा अजून काय आहे? हे फळे आहेत बघा, त्यानंतर हे दूध. अशा प्रकारे तुम्हाला नाव सांगता आले पाहिजे. त्यानंतर हे काय आहे? अंडी. त्यानंतर हे काय आहे? तेल आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा काय आहे? बटर. अशा प्रकारे आपण अन्न पदार्थाची नावं लिहिलेली आहे. या ठिकाणी बघा धान्य आहेत. आपण जे धान्य खात असतो, कडधान्य असेल त्यामध्ये, तर हे सर्व काय आहेत? धान्य, कडधान्य यामध्ये तुम्हाला दाखवलेले आहेत. त्यानंतर फळभाज्या असतील तर या फळभाज्या सुद्धा या ठिकाणी तुम्हाला दाखवलेल्या आहेत. म्हणजे हे सर्व घटक जे आहेत तर ते अन्न पदार्थामध्ये येत असतात. आता या ठिकाणी आपण बघूयात विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आता लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, सजीव अन्न आणि पाणी घेऊन त्यांचा विविध कामांसाठी काय करत असतो? आपण उपयोग करत असतो. सजीव म्हणजे कोण? त्यामध्ये आपण पण येत असतो. मग आपण काय करत असतो? अन्न पाणी हे काय घेत असतो? काम करण्यासाठी आपण यांचा उपयोग करत असतो. जेव्हा आपण पोटामध्ये अन्न असेल, पोटामध्ये पाणी असेल, तेव्हाच आपण काम करत असतो.
म्हणजेच काय तर विद्यार्थी मित्रांनो, त्यातून आपल्याला काय मिळत असते, ऊर्जा मिळत असते. तसेच बघा अन्न पदार्थांमधून आपल्याला बघा, आपण लहान होतो तर तेव्हा आपण काय करायचो की सुरुवातीला आपण दूधच प्यायचो, मग हळूहळू आपण अन्न खाण्यास जसं मोठं होत गेलो, आपल्या शरीराची जशी जशी वाढ झाली तसं तसं आपण अन्न पदार्थ खात गेलो. म्हणजेच अन्न पदार्थ जसे आपण म्हणजे सुरुवातीला दूध पिलं, त्यातून काय झाली, शरीराची वाढ होत गेली. म्हणजेच अन्न पदार्थ जे आहेत, अन्न असेल पाणी असेल, हे काय करतात तर शरीराची वाढ घडवून आणतात. त्यानंतर बघा शरीराच्या दैनंदिन क्रिया पार पाडणे. बघा आता आपण सकाळी उठल्यानंतर शरीर दात घसत असतो, त्यानंतर शौचालयाला जात असतो, आंघोळ करत असतो, तसेच इतर आपले काम करत असतो. त्यानंतर परत आता विद्यार्थी सगळे पायी पायी जात असतील शाळेत, परत घरी येत असतील. मग हे काय आहे, दैनंदिन क्रिया आहे तुमच्या, दररोज तुम्हाला त्या कराव्याच लागतात. मग त्यासाठी अन्न आणि पाणी जे आहे तर ते खूप उपयोगाचं पडतं, कारण त्यामधून आपल्याला ऊर्जा भेटत असते. म्हणजेच बघा विद्यार्थी मित्रांनो, शरीराच्या दैनंदिन क्रिया पार पाडण्यासाठी आपण अन्न आणि पाण्याचा उपयोग करत असतो. आता आजारांचा प्रतिकार करणे. बघा जर तुम्ही 2-3 दिवस उपाशी असाल आणि जर तुम्हाला एखादा संपर्कजन्य रोग झाला किंवा इतर जे रोग आहे तर ते रोग जर तुम्हाला झाले तर नक्कीच तुम्ही काय पडशाल, लवकरच आजारी पडशाल. परंतु त्याच जागी जर एक सुदृढ असा मुलगा असेल किंवा एखादा व्यक्ती असेल, तो दररोजच्या दररोज अन्न पदार्थ खात असेल, पाणी व्यवस्थित पित असेल, तर त्याला लवकर होईल का जो 2 दिवस उपाशी आहे त्याच्या तुलनेत? तर नाही. याला लवकर होईल का? तर नाही. कारण का, तो त्याच्या शरीरामध्ये अन्न आणि पाणी दोन्ही गोष्टी आहे, आणि दुसरा जो आहे तर तो उपाशी असल्यामुळे त्याला लवकर होणार, आणि हा काय आहे तर डेली जेवण घेतोय त्याच्यामुळे याला लवकर होईल का? तर नाही होणार. म्हणजे अशा प्रकारे आपण सांगू शकतो आजारांचा प्रतिकार करणे यासाठी अन्न आणि पाणी खूप महत्वाचं आहे. जर आपल्या शरीरामध्ये विविध खनिजे असतील, तसेच जीवनसत्व असतील, स्निग्ध पदार्थ, कर्बोदके याचं प्रमाण जे आहे तर हे प्रमाण आपल्या शरीरात योग्य असेल तर नक्कीच आपण आजारांना प्रतिकार करू शकतो. त्यासाठीच मग आपल्याला हे अन्न पदार्थामध्ये कोणकोणते घटक असले पाहिजे तर हेच आता आपल्याला शिकायचं आहे. तर आपण जो घटक शिकणार आहोत, पोषक तत्वे आणि अन्न पदार्थ, यामध्ये आपल्याला शिकायचं आहे. या ठिकाणी बघा कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, प्रथिने, जीवनसत्वे, खनिजे आणि तंतुमय पदार्थ हे आपल्या अन्नातील पोषक तत्वांचे काय आहे, मुख्य प्रकार आहे. बघा पोषक तत्वे कोणकोणते आहेत तर तुम्ही सांगू शकता, कर्बोदके असतील, स्निग्ध पदार्थ आहे, प्रथिने, जीवनसत्व, खनिजे, तंतुमय पदार्थ हे काय आहेत, अन्नातील पोषक तत्वांचे मुख्य काय आहे तर प्रकार आहेत. आपण खातो त्या विविध अन्न पदार्थामध्ये पोषक तत्वे वेगवेगळ्या प्रमाणात असतात. तर मग आपण भात खातो, चपाती खातो, त्यानंतर टमाटा खातो, अन्न पदार्थामध्ये गाजर खात असेल, इतर फळे पण आपण खातो, पालेभाज्या खातो. यामध्ये वेगवेगळे आहेत, काय मध्ये कर्बोदके आहे, काय मध्ये प्रथिने आहेत, काय मध्ये जीवनसत्व असतील, काय मध्ये खनिजे असतात. तर आपण खातो त्या विविध अन्न पदार्थामध्ये ही पोषक तत्वे वेगवेगळ्या प्रमाणात असतात. याचं प्रमाण कमी जास्त असू शकतो. एखाद्या 2 पदार्थ आहेत, दोन्ही पदार्थामध्ये ए जीवनसत्व आहे, परंतु दोघांमध्ये ए जीवनसत्व आहे पण त्यांचं जे प्रमाण आहे एकामध्ये जास्त असू शकतं, एकामध्ये कमी असू शकतं, असं आपल्याला दिसून येत असतं. म्हणजे वेगवेगळं गाजर असेल, गाजरामध्ये सुद्धा ए जीवनसत्व आहे, आणि आंबा असेल, आंबामध्ये पण ए जीवनसत्व आहे, परंतु त्यांचं जे प्रमाण आहे तर ते प्रमाण काय असतं, कमी जास्त असू शकतं. बघा त्यांपैकी काहींची अधिक माहिती घेऊया. बघा आपल्याला पुढे त्याचीच आता आपल्याला माहिती घ्यायची आहे. आपण एक एक बघणार आहोत. सुरुवातीला आपण काय करूयात, कर्बोदके बघू, त्यानंतर स्निग्ध पदार्थ, प्रथिने कशाला म्हणायचं, प्रथिने कशामध्ये असतात, जीवनसत्व कशामध्ये असतात, खनिजांचा उपयोग आपल्या शरीराला कशा प्रकारे होत असतो, त्यानंतर तंतुमय पदार्थामध्ये कोणकोणते घटक येत असतात. तर हे आता आपण एक एक शिकणार आहोत. आता या ठिकाणी बघा सुरुवातीला आपण काय करूया, ऊर्जादायी पोषक तत्वे यामध्ये कर्बोदके हा घटक पहिला आपण शिकून घेऊयात.
या अगोदर इथे बघा काय माहिती दिलेली आहे इम्पॉर्टंट, त्या सुरुवातीला बघून घेऊयात. सजीवांनी अन्न आणि पाणी घेऊन त्यांचा वाढ व इतर सर्व कामांसाठी वापर करणे, या प्रक्रियेला आपण पोषण म्हणत असतो. बघा मला पेपरला येऊ शकतं, पोषण कशाला म्हणायचं. सजीवांनी अन्न व पाणी घेऊन त्यांचा वाढ आणि इतर सर्व कामांसाठी वापर करणे, या प्रक्रियेला पोषण म्हणतात. बघा सजीव काय करतो, अन्न आणि पाणी घेतो, त्याचा तो वाढ व इतर कामांसाठी काय करत असतो, काम करणे, या प्रक्रियेला आपण काय म्हणत असतो, पोषण म्हणत असतो. आणि कामांसाठी उपयोगी पडणाऱ्या अन्न घटकांना पोषक तत्वे म्हणतो. बघा आणि हे आपण काम करत असतो, या कामांसाठी उपयोगी पडणाऱ्या जे अन्न घटक असतो त्यालाच आपण काय म्हणत असतो, त्या अन्न घटकांना पोषक तत्वे असे म्हणत असतो. तर यामध्ये तुम्हाला पोषण कशाला म्हणायचं हे समजलेलं आहे, पोषक तत्वे कशाला म्हणायचं हे पण तुम्हाला समजलेलं आहे. आता आपण कर्बोदके जे आहेत ते कर्बोदके शिकणार आहोत. या ठिकाणी बघा आपली मुख्य गरज ऊर्जेची असते. बघा आपल्या शरीराला इंधन जे आहे तर त्याचे इंधन आपण म्हणून अन्न खात असतो, त्यातून आपल्याला शरीराला काय भेटत असते, ऊर्जा. सर्वात मुख्य गरज काय आहे तर ऊर्जा मिळवणे, ती कर्बोदकांमुळे भागते. बघा सर्वात जास्त जी शरीराला ऊर्जा मिळवून देणारे जे आहे तर ते काय आहेत तर आपले कर्बोदके आहेत. कर्बोदकांमुळे आपल्या शरीराचं काय होत असते, ऊर्जेची गरज भागत असते. त्यामुळे आपल्या आहारात भात, पोळी, भाकरी अशा पदार्थांना प्रामुख्याने समावेश असतो. बघा तुम्ही दररोजचं जेवण जगत असताना जेवणामध्ये बघा तुमच्या एक तर चपाती असते, चपाती नसली तर भाकर असते, भाकर किंवा तांदळाची भाकर सुद्धा असते. कोणती तरी एक तुमच्या आहारामध्ये जे आहे तर ते त्याचा समावेश असतो. किंवा भात असतो बघा जेवणामध्ये, काहींचा दुपारी नसतो, काहींचा संध्याकाळी असतो, काहींचा दोन्ही टायमामध्ये तुम्ही भात खात असतात. म्हणजे त्यामुळे आपल्या शरीराला काय भेटत असते, ऊर्जा भेटत असते. म्हणून जास्त प्रमाणात कर्बोदके देणारे तृणधान्य आपल्या अन्नातील प्रमुख घटक आहेत. बघा म्हणून जास्त प्रमाणात जे आहे तर ते कर्बोदके देणारे तृणधान्य आपल्या अन्नातील प्रमुख घटक आहेत. मग कोणकोणते घटक आहेत प्रमुख, भात असेल, पोळ्या असेल, भाकरी असेल, तर हे काय आहे प्रमुख घटक आहेत आपल्या अन्नातील. आता या ठिकाणी बघा तृणधान्य दिलेलं आहे, यामध्ये खूप सारे बघा धान्य दिलेले असतील, बाजरी असेल, त्यानंतर गहू असेल, त्यानंतर तांदूळ आहे, मका आहे, अजून खूप सारे वेगवेगळे त्यांनी काय दिलेलं आहे तृणधान्य आपल्याला या चित्रामध्ये किंवा फोटोमध्ये बघायला भेटतील. त्यालाच आपण काय म्हणत असतो, तृणधान्य असे म्हणत असतो. आता पोषक तत्वातील आपण एक घटक बघितलेला आहे कर्बोदके. आता पुढील आपण घटक बघणार आहोत 2 नंबरचा, स्निग्ध पदार्थ. काय बघणार आहोत या ठिकाणी आपण बघू शकतो, दुसरा जो घटक आहे स्निग्ध पदार्थ. स्निग्ध पदार्थ आता आपण शिकणार आहोत. तेल, तूप, लोणी अशा स्निग्ध पदार्थापासूनही आपली ऊर्जेची गरज थोड्या प्रमाणात भागते. बघा सर्वात जास्त कशामुळे तर कर्बोदकांमुळे. परंतु काही असे पदार्थ आहेत की त्यांच्यामुळे आपली ऊर्जेची गरज जी आहे तर ती थोड्याफार का होईना प्रमाणात भागत असते. मग असे कोणकोणते पदार्थ आहेत, मग त्यामध्ये तेल असेल, तूप असेल, त्यानंतर लोणी असेल, तर यांपासून काय होते ऊर्जेची जी गरज आहे तर ती थोड्या प्रमाणात भागवली जात असते. यामध्ये बघा तुम्ही बघू शकतात तेल दाखवलेलं आहे, या ठिकाणी बटर आहे, त्यानंतर या ठिकाणी काही तेलबिया दाखवलेल्या असतील, त्यालाच त्यामधून तेल, तूप, लोणी ह्या गोष्टी आपल्याला त्यामध्ये दाखवलेल्या आहेत. तर त्यांनाच आपण काय म्हणतो सर्व स्निग्ध पदार्थ असे म्हणत असतो. म्हणजे हे जे घटक आहेत हे पण शरीराला गरजेचे आहेत, परंतु त्याच्यातून आपली काय शरीराची गरज जी आहे तर ती थोड्या प्रमाणात भागवली जात असते. म्हणजे याचं प्रमाण जे आहे तर ते आपल्या शरीरात कमी असलं तरी चालतं. जास्त तेलाचा वापर आपल्या अन्न पदार्थात नसला पाहिजे, बटरचा वापर सुद्धा कमी प्रमाणात असला पाहिजे.
आपण खाल्लेल्या अन्नपदार्थापासून आपल्याला उष्णतेच्या स्वरूपात ऊर्जा मिळते। बघा, आपण जे अन्नपदार्थ खात असतो त्या आपल्याला उष्णतेच्या स्वरूपात काय भेटत असते, आपल्या शरीराला ऊर्जा भेटत असते। उष्णता मोजण्यासाठी किलो कॅलरी या एककाचा उपयोग होतो। बघा, तुम्हाला प्रश्न येऊ शकतो, जे आपल्या शरीरातील उष्णता आहे तर उष्णता कशामध्ये मोजली जाते, तर कोणत्या एकक आहे, त्याला आपण म्हणू शकतो किलो कॅलरी। तर एकक आहे किलो कॅलरी हे एकक आहे। म्हणून अन्न पदार्थापासून मिळणाऱ्या ऊर्जेसाठीही किलो कॅलरी हे एकक वापरले जाते। बघा, उष्णता आपण कशामध्ये मोजतो, किलो कॅलरी मध्ये मोजत असतो। तशाच प्रकारे मग अन्न पदार्थापासून मिळणारी जी ऊर्जा आहे ती पण एक काय आहे, ऊर्जाच आहे। मग ऊर्जा ही कशामध्ये मोजता, मग शरीराची ऊर्जा असू द्या किंवा जी उष्णता आहे ती मोजण्यासाठी सुद्धा किलो कॅलरी वापरतात, आणि आपल्या शरीरातील जी ऊर्जा आहे तर ती मोजण्यासाठी सुद्धा किलो कॅलरी हे काय आहे तर एकक आपण वापरत असतो। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, वाढत्या वयातील मुला मुलींना, आता तुम्ही जे 5वी 6वीचे विद्यार्थी आहेत तसेच 7वीचे विद्यार्थी आहेत तर यांचं वाढतं वय आहे। वाढत्या वयातील मुलं कोण आहेत, तर हे तुम्ही सर्व विद्यार्थी जे आहेत तर ते वाढत्या वयातील मुलं आहेत। रोज साधारणपणे मग तुमच्या शरीरामध्ये जी किलो कॅलरी ऊर्जा आहे तर ती किती असली पाहिजे। मग साधारणपणे बघा 2000 ते या ठिकाणी दिलेला आहे 2000 ते 2500 दरम्यान तुमच्या शरीरामध्ये किलो कॅलरी ऊर्जा असली पाहिजे। जर त्यापेक्षा कमी असेल तर त्यामुळे काय होऊ शकतात, तुम्ही आजारी पडू शकता, तुमचं अभ्यासात लक्ष सुद्धा लागू शकत नाही, तुमच्या शरीराची वाढ पण व्यवस्थित होणार नाही। म्हणून तुमचं किमान साधारणपणे 2000 ते 2500 दरम्यान तुमचं जे किलो कॅलरी ऊर्जा जी आहे तर ती असली पाहिजे। त्यानंतर आता विद्यार्थी मित्रांनो पुढील माहिती बघूयात। आता आपण स्निग्ध पदार्थ कशाला म्हणायचं ते आता बघितलेलं आहे। त्यानंतर बघा पुढील आता आपल्याला काय बघायचं आहे, घटक बघायचा आहे 3 नंबरचा, काय आहे, प्रथिने। आता बघा, वाढीसाठी शरीराची होणारी झीज भरून काढण्यासाठी व इतर जीवनक्रियांसाठी आवश्यक असलेली प्रथिने, कडधान्ये, दूध व दुग्धजन्य पदार्थ तसेच मांस, अंडी अशा अन्नधान्यापासून मिळतात। बघा, आता हे जे प्रथिने आहेत, बघा प्रथिनांची सर्वात जास्त गरज जेव्हा तुमची उंची वाढत असते, वजन वाढत असतं, तर त्यासाठी बघा तुमच्या शरीरामध्ये प्रथिने असणे खूप महत्वाचं आहे। तुमच्या शरीरात जर प्रथिनाचं प्रमाण कमी असेल तर तुमची उंची वाढण्यासाठी किंवा शरीराची वाढ होण्यासाठी आपल्याला प्रथिनांची गरज असते। जर ते कमी असेल तर काय होणार, तुमची शरीराची वाढ असेल, उंची असेल तर ही वाढणार नाही, किंवा तिचा जो वाढण्याचा दर जो असतो तो कमी असतो। मग त्यासाठी आपल्या शरीरामध्ये प्रथिने खूप महत्वाचे आहे। मग हे प्रथिने कशामधून भेटतात आपल्याला, बघा जे कडधान्य आहेत या ठिकाणी बघा दिलेलं आहे, कडधान्य असतील, दूध आहे, दुग्धजन्य पदार्थ असतील, त्यामध्ये लोणी असेल, तूप असेल, तसेच इतर जे दुग्धजन्य पदार्थ आहेत, दही असेल, अजून पनीर असेल, यामध्ये काय असतं तर हे दुग्धजन्य पदार्थ असेल यामध्ये खूप साऱ्या प्रमाणात प्रथिने असतं। तसेच बघा अजून कशामध्ये प्रथिने भेटन, मांस असेल, अंडी असेल, मांस म्हणजेच त्याला आपण मटण म्हणत असतो, मटणामध्ये सुद्धा खूप साऱ्या प्रमाणात प्रथिने असतात, अंडी असतील, तर यामध्ये खूप साऱ्या प्रमाणात आपल्याला प्रथिने बघायला मिळतात आणि ते आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचे असतात। तसेच बघा आपण दररोज कार्य करत असतो, मग हे कार्य केल्यानंतर मग आपल्या शरीराची काय होत असते, झीज होत असते, मग काही पेशी आपल्या मृत पावत असते, मग परत त्या पेशी तयार होण्यासाठी आपल्याला प्रथिनांची गरज असते। मग ते पेशी नवीन तयार होण्यासाठी मग आपल्या शरीरामध्ये जर प्रथिनाचं प्रमाण कमी असेल तर ते वाढणार नाही। मग त्यासाठी आपल्या शरीरामध्ये हे जे पदार्थ आहेत हे पदार्थ असले पाहिजे, जेणेकरून आपल्या शरीरातील जी झीज आहे, झीज म्हणजे काय, जे आपल्या शरीरामध्ये काही घटक कमी पडत असतील, म्हणजे काय कार्य केल्यामुळे काही घटक जे आहेत तर ते कमी होत असतात, मग ते भरून काढण्यासाठी आपण काय करत असतो, प्रथिने खाल्ले पाहिजे।
या गोष्टींमधून आपल्याला प्रथिने भेटतात. या ठिकाणी बघा कडधान्य दिलेले आहे बघा, कडधान्य असतील. त्यानंतर या ठिकाणी दूध दाखवलेलं आहे, दुधामधून सुद्धा प्रथिने. या ठिकाणी एवढं व्यवस्थित सांगते नाही, पण दुग्धजन्य पदार्थ असतील या ठिकाणी. दुग्धजन्य पदार्थ आहेत या ठिकाणी काय आहेत, मांस आहे किंवा मासे म्हणू शकतो, माशाचं एक पीस दाखवलेलं आहे. अंडी आहेत, अंडी असतील. त्यानंतर अजून हे काय दाखवलेलं आहे, काजू बदाम दाखवलेले आहेत बघा या ठिकाणी. काजू असतील, बदाम असेल, तर यांमधून आपल्या शरीरात जे आहे तर काय भेटत असतं, प्रथिने भेटत असतं. म्हणून बघा आपल्या आहारामध्ये या गोष्टी असल्या पाहिजे. आता पुढील घटक शिकायचा का सर्वांनी? आता प्रथिने आपण शिकलेलो आहोत, आता पुढील घटक शिकणार आहोत जे आपल्या शरीराला काय काय गरजेचं आहे, तर हे आपल्याला शिकायचं आहे. आणि खूप सोपं आहे, काहीच अडचण आहे का या गोष्टीमध्ये? म्हणजे आपल्याला कर्बोदके असेल, कर्बोदके कशासाठी उपयोगी पडतात? शरीरासाठी, शरीरामध्ये जी ऊर्जा निर्माण करण्यासाठी सर्वात जास्त कर्बोदके महत्वाचे. त्यानंतर आपण बघितलं स्निग्ध पदार्थ असतील, तर ते स्निग्ध पदार्थ या ठिकाणी आपण 2 नंबरला आपण स्निग्ध पदार्थ बघितलेले आहे. मग यांचं प्रमाण जे आहे तर ते स्निग्ध पदार्थांचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये कमी असलं पाहिजे. म्हणून आपण आपल्या जेवणात जास्त तेल नसलं पाहिजे. त्यानंतर बटर असलेले पदार्थ बघा, बटर जास्त नसलं पाहिजे. ते थोड्याफार प्रमाणात आपल्या शरीराला ऊर्जा देत असतात. त्यानंतर हे प्रथिने देणाऱ्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या शरीरात असल्याच पाहिजे, कारण आपल्या शरीराची वाढ होत असते, त्यामुळे शरीरातील लोहांना झीज भरून काढत असतो आपण. म्हणून प्रथिने इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर आता बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढील आता घटक शिकूयात, खनिजे आणि जीवनसत्व. या ठिकाणी बघा खनिजे व जीवनसत्व. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, रोग प्रतिकार व शरीराच्या इतर जीवनावश्यक क्रियांसाठी खनिजे तसेच जीवनसत्व आणि तंतुमय पदार्थ यांची आवश्यकता असते. बघा म्हणजे तुम्हाला रोग होऊ नये त्यासाठी रोग प्रतिकार शक्ती आपल्या शरीरामध्ये असली पाहिजे. मग त्यासाठी कोणतं अन्न पदार्थ किंवा अन्न घटक आपल्या शरीरात असले पाहिजे ते खूप महत्वाचं आहे. तसेच बघा शरीराच्या इतर जीवनावश्यक क्रियांसाठी काय महत्वाचे असते, खनिजे महत्वाचे असते, जीवनसत्व तसेच तंतुमय पदार्थ जे आहे तर हे खूप महत्वाचे असते. बघा मग आपल्या जीवनावश्यक क्रिया घडण्यासाठी महत्वाचे घटक कोणकोणते, खनिजे, जीवनसत्व आणि तंतुमय पदार्थ यांची आवश्यकता असते. ते आपल्याला प्रामुख्याने कशामध्ये भेटतात, आपल्याला भाज्या असतील, भाज्या आहे, तसेच फळं आहेत, यांपासून आपल्याला या खनिजे असतील, जीवनसत्व आणि तंतुमय पदार्थ आपल्याला भेटत असतात. तुमच्या जेवणामध्ये भाज्यांचा सहभाग असला पाहिजे. तसेच एक तरी फळ तुम्ही खाल्लं पाहिजे, म्हणजे तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये खनिजे आणि जीवनसत्वाची कमतरता भासणार नाही. त्यानंतर बघा खनिजे व जीवनसत्वे यांची आपल्याला अल्प प्रमाणात गरज असते. बघा यांची काय असते, अल्प प्रमाण. म्हणजे खनिजे आणि जीवनसत्व जे आहे तर त्यांचं प्रमाण जे आहे आपल्या शरीरामध्ये खूप कमी प्रमाणात लागत असतं, परंतु त्यांच्या कमतरतेमुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. त्याविषयी अधिक माहिती घेऊयात. बघा खनिजे आणि जीवनसत्वे जर यांचं प्रमाण कमी आपल्या शरीरात असलं, म्हणजे गरज जी आहे तर ती अल्प प्रमाणात असली तरी पण खूप कमी म्हणजे आपण ते खाल्लेच नाही, खनिजे किंवा जीवनसत्व ज्या घटकांमधून आपल्याला भेटतात ते घटक जर आपण खाल्ले नाही तर त्याच्या कमतरतेमुळे काय होऊ शकतो, गंभीर परिणामांना आपल्याला सामोरे जावं लागत असते. त्याच विषयी आपण माहिती घेऊयात. या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो,
शरीराला अनेक असेंद्रिय पदार्थाची गरज असते. बघा, शरीराला काय असते? असेंद्रिय पदार्थाची गरज असते. त्यांनाच आपण काय म्हणत असतो? खनिजे म्हणत असतो. म्हणजे शरीराला जे असेंद्रिय जे आपण पदार्थ म्हणत असतो त्यालाच आपण काय म्हणत असतो? खनिजे असे म्हणत असतो. खालील तक्त्यात अन्नातून मिळणाऱ्या काही खनिजांची उदाहरणे दिलेली आहे. बघा, खाली जो तक्ता दिलेला आहे यामध्ये तुम्हाला बघू शकतात काही खनिजांची उदाहरणे दिलेली आहे. कोणकोणते आहेत बघा? लोह आहे, कॅल्शियम व फॉस्फरस आहे. अजून पुढे कोणकोणतं आहे? आयोडीन आहे. त्यानंतर सोडियम व पोटॅशियम आहेत. हे काय दिलेले आहेत? खनिजे दिलेले आहेत. त्यानंतर बघा, त्याचबरोबर खनिजांची कार्य दिलेली आहे, म्हणजेच त्यांचा उपयोग दिलेला आहे. त्यानंतर बघा, त्यांचे अन्नातील स्रोत म्हणजे कोणकोणत्या अन्नातून हे आपल्याला खनिजे भेटत असतात त्याविषयी आपल्याला माहिती दिलेली आहे. त्यानंतर बघा, तसेच शरीरात त्यांची कमतरता निर्माण झाल्यास कोणते आजार होऊ शकतात? बघा, म्हणजेच हे खनिज जर आपल्या आहारात नसतील तर कोणता आजार होऊ शकतो त्याविषयी सुद्धा त्यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे. तर त्याच विषयी आता आपण संपूर्ण माहिती घेऊयात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला आपण जे लोह आहे तर त्या लोहाविषयी आता माहिती घेऊयात. सर्वांना चार्ट दिसत असेल स्क्रीनवर. या ठिकाणी बघा, लोह. आता लोह नेमकी आपल्या शरीरात त्याचा उपयोग काय? लोहाचा उपयोग कशासाठी आहे तर ते आता बघूयात. शरीराच्या सर्व भागांपर्यंत ऑक्सिजनचे वहन करणे. बघा, आपल्या शरीरात संपूर्ण पायाच्या नखापासून तर डोक्याच्या केसापर्यंत सर्व भागांमध्ये जे ऑक्सिजनचे वहन आहे तर हे वहन करण्यासाठी आपल्याला लोह जे खनिज आहे तर ते खूप महत्वाचं असतं. त्याचाच उपयोग आपल्या शरीराला काय होत असतं? जे ऑक्सिजनचं वहन आहे तर ते ऑक्सिजनचं वहन जे आहे तर ते व्यवस्थित होत असतं. तर मग बघा विद्यार्थी मित्रांनो, मग हे कोणत्या अन्न घटकातून आपल्याला भेटते? बघा, मांस असेल म्हणजे त्याला आपण मटण म्हणत असतो, त्यामधून आपल्याला भेटत असतं. त्यानंतर पालकची भाजी सर्वांनी खाल्ली पाहिजे. पालकमध्ये सुद्धा खूप साऱ्या प्रमाणात लोह असतं. त्यानंतर सफरचंद असेल, सफरचंद मध्ये सुद्धा लोह असतं. तसेच मनुके असतील. बघा, जे द्राक्ष आहे, द्राक्ष वाळवल्यानंतर त्याचं रूपांतर मनुक्यामध्ये होत असतं. हे मनुक्यांमध्ये सुद्धा काय असतं तर लोह असतं. मग हे जे अन्न घटक आहे तर हे अन्न घटक आपल्या शरीरामध्ये काय मिळून देत असतात तर लोह मिळून देत असतात. तर हे आपल्या आहारात असणे किंवा हे खाल्ले पाहिजे. कमी प्रमाण जरी असलं तरी पण थोडे फार का होईना आपण ते खाल्ले पाहिजे. आणि समजा लोहाचं प्रमाण जे आहे आपल्या शरीरात कमी झालं तर त्यामुळे कोणकोणते रोग होऊ शकतात? बघा, आपण बघितलं ऑक्सिजनचे वहन करण्यासाठी खूप सारा उपयोग आहे लोहाचा, परंतु त्यामुळे कोणकोणते रोग होऊ शकतात? बघा, ॲनिमिया असेल, त्यालाच आपण काय म्हणत असतो? पांडू रोग म्हणत असतो. तर बघा, हा रोग होऊ शकतो. सतत काय वाटतो? थकवा वाटत असतो. तर हे रोग जे आहे तर हे रोग लोहाच्या कमतरतेमुळे होत असतात. आता लोह हे जे खनिज आहे तर हे कशामुळे त्याचा उपयोग शरीराला असतो? त्यानंतर स्रोत कोणकोणत्या आहे? कोणकोणत्या अन्न घटकांमधून हे लोह भेटत असतं? तसेच कोणकोणते त्यांच्या अभावामुळे कोणकोणते रोग होऊ शकतात याविषयी आपण माहिती बघितलेली आहे. आता पुढचं आपण खनिज बघायचं का? तर चला आपण पुढचं खनिज बघूयात, कॅल्शियम व फॉस्फरस. बघा, पुढचं खनिज कोणतं आहे? कॅल्शियम व काय आहे? फॉस्फरस. आता हे दोन खनिज दिलेले आहेत तर त्यांचा उपयोग आपल्या शरीरात कशासाठी होत असतो? बघा, दात असेल, हाडे असेल. बघा, आपले जे दात असतील किंवा जे हाडे आहेत तर हे मजबूत ठेवण्यासाठी. बघा, तुमचे दात पडले तर मग किती म्हणजे अन्न चावण्यासाठी. तसेच त्याचा आपण दाताचा कसा उपयोग होतो तर अन्न पदार्थ चावण्यासाठी. मग ते जर दातच पडले तर मग त्याचा आपल्याला शरीराला काय होऊ शकते? खूप सारी गरज असते दाताची अन्न पदार्थ बारीक करण्यासाठी. जर ते दातच नसतील तर मग काय उपयोग होईल का? तर नाही. म्हणजे दात आहे तर ते आपले स्ट्रॉंग असणे खूप गरजेचं असतं. त्यासाठी
आपल्या शरीरामध्ये जे कॅल्शियम आहे व फॉस्फरस आहे तर ते खूप महत्वाचं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तसेच हाडे जे आहे तर ते आपले हाड आपण म्हणत असतो, तर हे हाड सुद्धा आपण पडलो तर ते मोडले नाही पाहिजे, मोडले तर लवकर भरून निघले पाहिजे ते, तर ते खूप महत्वाचं असतं. जसे हाडे महत्वाचे असतात, दात पण महत्वाचे असतात. मग यांना मजबूत ठेवण्यासाठी, मजबूत राहण्यासाठी आपल्याला कॅल्शियम व फॉस्फरस हे खनिजे शरीरामध्ये असणे खूप महत्वाचं असतं. मग हे कोण, आता डायरेक्ट आपण कॅल्शियम आणि फॉस्फरस असं शरीरामध्ये टाकू शकतो का, तर नाही. मग ते कोणत्या अन्न घटकामध्ये त्यांचा समावेश असतो किंवा त्याचे स्रोत असतात, तर ते आता आपल्याला बघायचं आहे. तर बघा, दूध असेल, दुग्धजन्य पदार्थ असतील, हिरव्या पालेभाज्या आहेत, तसेच मांस असेल, मटण म्हणतो त्याला आपण, तर या पदार्थांमध्ये काय असतं, कॅल्शियम आणि फॉस्फरस हे घटक जे आहे तर आपल्याला, म्हणजे हे खनिज जे आहे तर या अन्न घटकामध्ये आपल्याला बघायला मिळतात. दूध असेल, दुग्धजन्य पदार्थ, हिरव्या पालेभाज्या आणि मांस यामध्ये आपल्याला दिसून येतं. म्हणून हे जे पदार्थ आहे, अन्न घटक आपण खाल्ले पाहिजे. हिरव्या पालेभाज्या असतील, दूध पिलं पाहिजे, दुग्धजन्य पदार्थ असतील ते पण आपण खाल्ले पाहिजे. आता जर आपल्या शरीरामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस याचं प्रमाण जे आहे तर ते कमी झालं तर मग कोणते आजार होऊ शकतात आपल्याला, किंवा काय आपल्या शरीराला आजार किंवा इतर गोष्टी दिसून येतात आपल्या शरीरामध्ये, तर बघूयात. आपण सुरुवातीलाच बघितलं त्याचा उपयोग बघा दात आणि हाडे यांसाठी होत असतो. आणि मग तेच प्रमाण कमी झालं तर पहिला परिणाम कशा होणार आहे, दातांवर होणार आहे. दात खराब होतात. बघा, कॅल्शियम आणि फॉस्फरसचं प्रमाण कमी झालं, दात खराब होणार तुमचे, आणि मग हाड जे आहे तर ते हाड पण काय होणार, ठिसूळ होणार किंवा कमकुवत होतील. म्हणजे त्या म्हणजे आपल्याला काम करताना जे आपले हाड आहे तर ते मजबूत असले पाहिजे. आणि मग जर आपल्याला काही गोष्टी उचलताच येत नसले, म्हणजे आपल्या हातामध्ये किंवा हाडांमध्ये जे आहे तर ते ताकदच नसते, त्यामध्ये आपण म्हणू शकतो कॅल्शियम आणि फॉस्फरसचं प्रमाण जे आहे तर ते आपल्या शरीरामध्ये कमी झालेलं आहे, आपण असं सांगू शकतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण कॅल्शियम व फॉस्फरस हे जे खनिज आहे तर त्यांचा उपयोग असेल, कोणकोणत्या अन्न घटकांमधून आपल्याला हे भेटत असतात त्याविषयी माहिती बघितली. तसेच कोणकोणते त्याच्या अभावामुळे विकार होऊ शकतात तर त्याविषयी सुद्धा आपण माहिती बघितलेली आहे. आता पुढील आपण खनिज बघूयात. पुढील खनिज आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो, आयोडीन. आता आयोडीनचा उपयोग आपल्या शरीराला कशा प्रकारे होतो बघूयात. वाढीचे नियंत्रण, बघा वाढीचे नियंत्रण, शरीरात होणाऱ्या रासायनिक क्रिया गतिमान करणे. बघा, जे आयोडीन आहे तर हे आयोडीन आपल्या शरीरात बघा वाढीचं जे नियंत्रण आहे तर नियंत्रण व कंट्रोल ठेवत असतं, म्हणजे वाढीवर नियंत्रण ठेवत असतं. शरीरात होणारे रासायनिक क्रिया जे आहे तर ते गतिमान करत असतं. काही रासायनिक क्रिया मंद होत असतात, मग जर आयोडीनचं प्रमाण व्यवस्थित असले एखाद्याच्या शरीरात, मग त्याचं रासायनिक क्रिया जे आहे तर ते गतिमान होत असतात. मग आयोडीन कोणकोणत्या अन्न घटकामध्ये किंवा फळांमध्ये किंवा इतर काय गोष्टींमध्ये मिळत असतात तर ते आता बघूयात. मनुका असेल, आपण बघितलेलं आहे, मनुकावरती पण लोहांमध्ये मनुक्याचं प्रमाण असतं. तशाच प्रकारे आयोडीन साठी सुद्धा मनुके खूप महत्वाचे आहे, म्हणजे तुम्ही मनुके खाल्ले पाहिजे. बीन्स असेल, त्यानंतर मासे असेल, बघा मासे बघा वरती पण लोहासाठी स्रोत जे आहे तर ते मांस आहे. त्यानंतर कॅल्शियम व फॉस्फरस यांमध्ये सुद्धा मांसचं खूप गरज असते. त्यानंतर आयोडीन साठी सुद्धा मासे जे आहे, वरती मांस दिलेला आहे, यामध्ये आयोडीन मध्ये मासे दिलेले आहे. मासे खूप महत्वाचे आहे. त्यानंतर बघा मीठ जे आहे, या मिठामध्ये आयोडीन असतं, तर याचा म्हणजे आपले अन्नपदार्थ जे आहे तर यामध्ये मिठाचा समावेश असला पाहिजे. त्यानंतर बघा समुद्रातून मिळणारे अन्नपदार्थ, त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मासे असतील, त्यामध्ये आयोडीनचं प्रमाण असतं. मग हे जे अन्न घटक आहे तर हे आपण खाल्ले पाहिजे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, मग आयोडीनचं प्रमाण कमी झालं तर मग आपल्याला कोणते आजार होऊ शकतात किंवा अभाव
आयोडीनचा अभाव असल्यामुळे कोणते विकार होऊ शकतात, तर ते आता बघूयात. गलगंड, आपण त्याचा फोटो जो आहे तो पुढे बघणारच आहोत. गलगंड नावाचा काय होत असतो, विकार किंवा रोग होत असतो. आपल्याला आयोडीनचं प्रमाण जर कमी झालं आपल्या शरीरामध्ये तर काय होणार आहे, गलगंड होणार आहे. गलगंड कुठं होतो, या ठिकाणी आपली मान जी आहे तर या ठिकाणी आपल्याला असं मान जे आहे ते फुगले जाते, इथं असं मांस जे आहे तर ते वाढत असतं, त्यालाच आपण गलगंड असे म्हणत असतो. बघा, आयोडीन विषयी आपण संपूर्ण माहिती बघितलेली आहे. त्यानंतर बघा आपण पुढील खनिज बघूयात, सोडियम व पोटॅशियम. या ठिकाणी आपण बघूयात सोडियम व पोटॅशियम. आता या ठिकाणी बघा, सोडियम व पोटॅशियम या हे जे खनिज आहे तर या खनिजाचा शरीराला उपयोग कसा होतो बघूयात. शरीरातील पाण्याचे संतुलन राखणे. बघा, शरीरामध्ये जे आपलं पाणी आहे तर हे पाण्याचं प्रमाण व्यवस्थित संतुलन राखण्यासाठी कशाचा उपयोग होता आपल्या शरीरामध्ये, सोडियम व पोटॅशियम हे खनिज जर असतील तर आपल्या शरीरातील पाण्याचं संतुलन जे आहे तर ते व्यवस्थित राखलं जातं. त्यानंतर बघा, चेतासंस्था असतील, चेतासंस्था व स्नायूंची क्रिया चालू ठेवणे. बघा, चेतासंस्था असतील व स्नायूंची क्रिया चालू ठेवणे यासाठी सोडियम व पोटॅशियम हे खनिजे जे आहे तर हे खूप महत्वाचे आहे. आता तुम्ही म्हणले सोडियम व पोटॅशियम कशामधून भेटते, तर बघा, मीठ जे आहे त्यामधून सोडियमचं प्रमाण असतं. त्यानंतर चीज आहे, चीज मध्ये सुद्धा सोडियम व पोटॅशियमचं हे स्रोत आहेत. पालेभाज्या असतील, फळे असतील आणि डाळी आहे तर यांचं जे प्रमाण आहे सोडियम व पोटॅशियमचं जे स्रोत आहे तर यामध्ये आपल्याला आढळून मिळतं. म्हणजेच एक प्रकारे हे काय आहे, सर्व स्रोत आहे त्याचे. मग जर आपल्या शरीरामध्ये सोडियम व पोटॅशियम याचं प्रमाण जर कमी झालं तर आपल्याला कोणता आजार किंवा विकार होऊ शकतो, तर बघा, स्नायूंची अकार्यक्षमता, म्हणजे जे आपले स्नायू आहेत, हात आहेत किंवा असे पूर्ण हे जॉईंट जे आहे तर ते काय होत असतात, म्हणजे कार्य करत नाही ते, म्हणजे स्नायूंची काय होत असते, अकार्यक्षमता होत असते. म्हणून सोडियम व पोटॅशियम हे जे खनिजे आहे तर हे खनिज आपल्या आहारामध्ये, म्हणजे याचे जे स्रोत असतील, म्हणजे मीठ असेल, चीज असेल, पालेभाज्या, फळे यांमधून आपल्याला काय भेटत असतं, सोडियम व पोटॅशियम भेटत असतं. मग हे जे अन्न घटक आहे तर हे आपल्या शरीरामध्ये असणे खूप महत्वाचे आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण काय बघितलं, खनिजे बघितलेले आहे. मग आता त्यानंतर बघणार आहोत जीवनसत्व. आता जीवनसत्व खूप महत्वाचं आहे आपल्याला. या ठिकाणी बघा, जीवनसत्व त्यामध्ये दोन प्रकार आपण म्हणू शकतो, काही पाण्यामध्ये विरघळतात आणि काही पाण्यामध्ये विरघळत नाही. म्हणजे पाण्यामध्ये विरघळतात त्यांना आपण काय म्हणत असतो, जलविद्राव्य म्हणत असतो, आणि जे पाण्यामध्ये विरघळत नाही ते त्यांना आपण काय म्हणत असतो, जल अविद्राव्य म्हणत असतो. अशा प्रकारे दोन यामध्ये आपण जीवनसत्व सांगू शकतो. संपूर्ण जीवनसत्व कोणकोणते आहेत, त्यामध्ये ए असेल, बी असेल, त्यानंतर सी आहे, त्यानंतर डी आहे, त्यानंतर ई आहे आणि के आहेत. असे किती आहेत, 6 जीवनसत्व आहेत. त्यामध्ये काही आता यांमध्ये आपण दोन भाग करणार आहोत, एक पाण्यामध्ये विरघळणारे, एक पाण्यामध्ये विरघळत नसणारे. तर बघूयात सुरुवातीला जल विद्राव्य जीवनसत्व, म्हणजे पाण्यात विरघळणारे जीवनसत्व. तर बी जीवनसत्व आहे, तसेच सी जीवनसत्व आहे, हे पाण्यात विरघळतात. बघा, हे जे जीवनसत्व आहे तर हे काय होतात, पाण्यामध्ये विरघळतात, म्हणजे ती जलविद्राव्य आहेत. मग आपण त्यांना म्हणू शकतो, तर हे बी आणि सी हे जीवनसत्व जे आहे तर ते काय आहे, जलविद्राव्य आहेत. ती लघवी, घाम यांतील पाण्याबरोबर शरीराबाहेर टाकली जातात. बघा, आपण लघवी करतो त्यानंतर आपल्या शरीरातून जो घाम बाहेर येत असतो त्या माध्यमातून ते बाहेर टाकले जातात. मग आपण लघवी तसेच घाम आपल्या शरीरात दररोज येत असतो,
म्हणजे आपण लगेच दररोज करत असतो, घाम पण आपल्या शरीरात येत असतो, त्यामुळे यांचं प्रमाण जे आहे तर ते प्रमाण कमी होत असतो. मग सर्वात जास्त आपल्या शरीरात गरज कसली असणार, कोणत्या जीवनसत्वाची? बी आणि सी ची असणार. तर म्हणूनच त्यांचा सतत पुरवठा होणे गरजेचे असते. मग बघा, आपल्या शरीराला सर्वात महत्वाचे जीवनसत्व कोणकोणते आहे? बी आणि सी. हे आपल्या आहारामध्ये किंवा अन्न घटक म्हणून त्यांचा आपण अन्नामध्ये उपयोग केला पाहिजे, कारण त्याची गरज जी आहे तर ती आपल्या शरीराला खूप लागत असते. यामध्ये काही प्रकार आहे बी जीवनसत्वाचे: B1, B2, B3, B6, B9 व B12. अशा प्रकारचे जे हे जीवनसत्वाचे महत्वाचे प्रकार आहेत. बघा, बी चे हे एवढे प्रकार आहेत बघा: B1, B2, B3, B6, B9 आणि B12. अशा प्रकारे बी चे 6 असे उपघटक म्हणू शकतो. म्हणजे हे पण काय आहेत? जीवनसत्व आहेत, पण बी च्या आतमध्ये येत असतात, म्हणजे बी चे उपप्रकार आहेत असं आपण म्हणू शकतो. आता हे झालं जलविद्राव्य, म्हणजे पाण्यामध्ये विरघळणारे. आता पाण्यामध्ये न विरघळणारे, मग बी आणि सी सोडले तर मग उरले कोणकोणते? आपण म्हणू शकतो ए असेल, डी असेल, ई असेल आणि के असेल. हे उरलेले काय असणार आहे? जल अविद्राव्य जीवनसत्व आहेत. तर ही जीवनसत्वे पाण्यात विरघळत नाहीत. बघा, म्हणूनच त्याला आपण काय म्हणत असतो? अविद्राव्य म्हणत असतो. जल अविद्राव्य जीवनसत्वे ती स्निग्ध पदार्थात म्हणजे शरीरातील मेदात विरघळतात. पाण्यात विरघळत नाही, मग कशात विरघळतात? ते मेदामध्ये, म्हणजे त्यांना स्निग्ध पदार्थामध्ये ते काय होत असतात? विरघळत असतात. त्यांचा शरीरात साठा होत असतो. बघा, ते काय होतात? शरीरामध्ये साठले जातात. तसे बघा, बी आणि सी साठले जातात का? नाही. ते लघवी वाटते किंवा आपल्या घामा वाटते ते काय होतात? बाहेर पडतात बी आणि सी. परंतु उरलेले जे जीवनसत्व आहे, ए असेल, डी असेल, ई असेल किंवा के असेल, असे जे उरलेले 4 जीवनसत्व जे आहेत तर ते पाण्यामध्ये विरघळत नाही, म्हणजे ते अविद्राव्य आहेत. मग आपण असं म्हणू शकतो की ते जीवनसत्व आहे तर ते स्निग्ध पदार्थ किंवा शरीरातील मेदात विरघळतात. मग त्यांच्या शरीरामध्ये काय होत असतो? साठा होत असतो. म्हणूनच ही ए, डी, ई आणि के ही जल अविद्राव्य जीवनसत्व आहेत. बघा, आपण असं म्हणू शकतो. मग हे काय आहे? जल अविद्राव्य जीवनसत्वे आहेत. म्हणजे हे यांचं प्रमाण जे आहे तर ते आपल्या शरीरात कमी प्रमाणात असले तरी चालून जातात, परंतु त्यांचं प्रमाण मेंटेन असलं पाहिजे. जसं बी आणि सी शरीराबाहेर लगेच टाकले जातात, तशा प्रकारे ए, डी आणि की लगेच टाकले जातात का? नाही, तर ते शरीरामध्ये साठवून ठेवले जातात. मग अशा प्रकारे आपण दोन्ही जे जीवनसत्व जे आहे तर त्यांची आपण अशा प्रकारे माहिती सांगू शकतो. जल विद्राव्य आणि जल अविद्राव्य अशा प्रकारे आपण व्यवस्थित माहिती सांगू शकतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण छानपैकी माहिती बघितलेली आहे. मग हे जे जीवनसत्व आहे तर हे जीवनसत्व कोणकोणत्या घटकातून आपल्याला भेटत असतात ते आता बघूयात. आता आपल्याला हे जीवनसत्व आहेत आपण बघितलेले आहे. जीवनसत्व कोणकोणते आहेत? ए आहे, बी आहे, सी आहे, त्यानंतर डी आहे, त्यानंतर ई आहे, त्यानंतर के आहेत. एवढे आपले 6 जीवनसत्व मुख्य आहेत. आता बघूयात ए जीवनसत्वाचं कार्य काय असतं. ए जीवनसत्व कोणकोणत्या अन्न घटकातून आपल्याला भेटत असतात, त्यानंतर त्यांचं जर प्रमाण कमी झालं तर कोणकोणते आजार किंवा विकार होऊ शकतात याची आता आपण माहिती घेऊयात. आता या ठिकाणी बघा, अजीवन ए किंवा आपण मराठीमध्ये म्हणत असतो. ए जीवनसत्व जे आहे आता त्याविषयी माहिती घेऊयात. त्याचं कार्य काय आहे नेमकी? बघा, डोळ्यांचे रक्षण करणे. आपले बघा, आपण ऑनलाईन लेक्चर बघत असतो, तसेच जास्त प्रमाणात टीव्ही कमी बघितला पाहिजे. टीव्ही जर जास्त बघत असाल किंवा तुमचा डोळ्यांचा जास्त उपयोग होत असेल तर बघा, डोळ्यांचे रक्षण करण्यासाठी ए जीवनसत्व जे आहे तर ते खूप महत्वाचं आहे. जर ते कमी असलं तर आपल्याला व्यवस्थित दिसणार नाही.
म्हणून हे जीवनसत्व आपल्या शरीरात असलं पाहिजे. म्हणजे डोळ्यांचे ते काय करतं, रक्षण करत असतं. त्यानंतर त्वचा असेल, आपले दात असतील, हाडे निरोगी राखणे यासाठी काय होत हे जीवनसत्व जे आहे तर याचा उपयोग होत असतो. मग आपल्याला प्रश्न पडतो, मग हे जीवनसत्व माझ्या शरीरात असलं पाहिजे, मग कोणकोणत्या अन्न घटकातून आपल्याला भेटत असतं. त्यामध्ये बघा, गाजर आहे, या ठिकाणी आपण सांगू शकतो गाजर आहे, दूध आहे, लोणी आहे, गडद हिरव्या भाज्या आहेत, रताळ्या आहेत. बघा, उपासाला तुम्ही खात असतात रताळे. त्यानंतर गडद पिवळी फळे असतील आणि भाज्या त्यामध्ये सर्व भाज्या. मग यामधून आपल्याला ए जीवनसत्व जे आहे तर हे ए जीवनसत्व आपल्या शरीराला भेटत असतं. मग बघा, अभावजन्य विकार, मग हे जीवनसत्व आपल्या शरीरात कमी झाले तर मग आपल्याला कोणकोणते रोग होऊ शकतात. तर बघा, रात आंधळेपणा, म्हणजेच कमी उजेडात पाहत म्हणजे दिसत नाही. कमी जरी उजेड असला, म्हणजे बघा संध्याकाळचा वेळ असतो तेव्हा कमी उजेड असतो, अशा वेळेस तुम्हाला दिसतच नाही, मग त्याला आपण रात आंधळेपणा असे म्हणत असतो. त्यानंतर झिरोडर्मा काय आहे, झिरोडर्मा त्वचा कोरडी पडणे. आपली जी त्वचा आहे तर त्वचा जर कोरडी पडत असेल तर आपल्या शरीरामध्ये ए जीवनसत्व जे आहे तर ते ए जीवनसत्वाची कमतरता असते. म्हणून ए जीवनसत्व आपल्या शरीरामध्ये किती महत्वाचं आहे तर हे आपण बघितलेलं आहे. ते कोणकोणत्या स्रोतामधून भेटतात, तसेच त्याचे कार्य कोणते आहे याविषयी आपण माहिती बघितलेली आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढील जीवनसत्व आहे B1. आता बी मधलंच एक आहे B1. तर B1 चं बघूयात विद्यार्थी मित्रांनो. चेतातंतूचे व हृदयाचे कार्य नीट होण्यास मदत करणे. बघा, आपण मेंदूचा अभ्यास करताना बघण्याच आहोत, जी चेतासंस्था आहे आपण म्हणत असतो आपल्या मेंदूपर्यंत ती कनेक्ट असते. पूर्ण आपल्या नखापासून तिचं संपूर्ण चेतातंतू जे आहेत आपल्या शरीरामध्ये पोहोचलेले आहेत. संपूर्ण बारीकला बारीक भागामध्ये चेतासंस्था जी आहे तर ती कार्य करत असते. तसेच बघा, हृदयाचे कार्य म्हणजे चेतातंतू असतील, तसेच हृदयाचे कार्य नीट होण्यास मदत करणे. बघा, चेतासंस्थाचं काम व्यवस्थित असलं पाहिजे, तसेच हृदयाचं काम जे आहे, हृदय जे आहे तर त्याचं काम व्यवस्थित चालले आहे की नाही यासाठी मदत करण्यासाठी B1 जे जीवनसत्व आहे तर ते कार्य करत असतं. बघा विद्यार्थी मित्रांनो, हे कोणकोणत्या स्रोतामधून भेटणार, म्हणजे कोणकोणते अन्न घटक आहेत त्यामुळे आपल्याला B1 हे जीवनसत्व मिळतं. बघा, दूध असेल, मासे, मांस, तृणधान्य, कवच फळे, तसेच डाळी, हे जे आहे तर हे या स्रोतांमधून आपल्याला B1 हे जीवनसत्व मिळत असतं. त्यानंतर बघा, मग याचं जर प्रमाण B1 ह्या जीवनसत्वाचं जर प्रमाण कमी झालं तर आपल्याला कोणकोणते रोग होऊ शकतात. तर बघा, बेरी हा रोग होऊ शकतो. जर याचं प्रमाण कमी झालं तर त्याला बेरीलाच काय म्हणतो, चेतातंतूचे आजार. बेरीलाच काय म्हणत असतो, चेतातंतूचे आजार म्हणत असतो. यावर प्रश्न येऊ शकतो तुम्हाला. त्यानंतर बघा, स्नायूंचा अशक्तपणा किंवा अकार्यक्षमता. बघा, स्नायूंमध्ये अशक्तपणा जर आला, तसेच अकार्यक्षमता असेल, स्नायूंची अकार्यक्षमता, हे कशाचा अभावामुळे होऊ शकतं, B1 या जीवनसत्वाच्या अभावामुळे हे रोग होऊ शकतात किंवा हे विकार होऊ शकतात. आता त्यानंतर बघा, पुढील जे जीवनसत्व आहे तर ते जीवनसत्व बघूयात B9. या ठिकाणी बघा, मग हे काय कार्य करत असतं, शरीराची वाढ घडवून आणत असतं. B9 काय करत असतं, शरीराची वाढ घडवून आणत असतं. मग हे कोणत्या अन्न घटकांमध्ये मिळतं, तर बघा, गडद हिरव्या भाज्या, तसेच पपई आणि किवी हे जे फळं आहेत तर या फळांमधून, या भाज्यांमधून काय भेटत असतं आपल्याला, B9 हे जीवनसत्व जे आहे तर ते आपल्याला भेटत असतं. मग समजा तुमच्या शरीरात जर चुकून जर B9 हे जे जीवनसत्व जे आहे तर ते कमी झालं तर तुम्हाला कोणते रोग होऊ शकतात. बघा,
किंवा त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर काय होऊ शकतो, तर आपण बघूयात. वाढ नीट न होणे. आपल्या शरीराची जर वाढ नीट नसेल तर त्याला आपण B9 च्या कमतरतेमुळे हे होऊ शकतो. तसेच बघा ॲनिमिया हा रोग होऊ शकतो. विसर पडणे. बघा तुमच्या लक्षात नाही राहत काय गोष्टी शिकवलेल्या असतील किंवा तुम्ही काल एखादी गोष्ट केलेली असेल ती जर विसरत असाल, मग अशा काही गोष्टी असेल किंवा आता सध्याला एखादी गोष्ट घडलेली असेल आणि ती तुमच्या जर लक्षात नसेल तर ते B9 च्या कमतरतेमुळे होऊ शकतं. म्हणून हिरव्या भाज्या असतील, पपई असेल, किवी, हे जे भाज्या आणि फळे असतील तर हे तुम्ही खाल्ले पाहिजे. तसेच बघा हालचाली मंदावणे. बघा तुमच्या शरीराची जी हालचाल आहे तर ती मंदवत असेल, म्हणजे कमी प्रमाणात हालचाल करत असाल तर ते B9 च्या अभावामुळे होत असतं. तर बघा सर्वांनी बघा पपई, किवी हे थोड्याफार प्रमाणात आपल्याला खायला भेटतात, परंतु ज्या गडद हिरव्या भाज्या आहेत तर ह्या तुम्ही खाल्ल्या पाहिजे. या स्वस्त पण असतात, जास्त महाग पण भेटत नाही. किवी हे फळ महाग असू शकतं, परंतु ज्या हिरव्या भाज्या आहेत तर हे हिरव्या भाज्या आपल्याला दररोज जेवणामध्ये आपल्याला आई भाज्या करून देत असते तर ह्या तुम्ही खाल्ल्या पाहिजे. त्यातून नक्कीच तुम्हाला B9 जे आहे तर हे जीवनसत्व जे आहे तर हे जीवनसत्व नक्कीच मिळणार आहे. त्यानंतर आता पुढील बघूयात जीवनसत्व B12 या ठिकाणी. मग हे कार्य काय करत असतं बघा, लाल रक्तपेशी तयार करत असतं. बघा आपल्या शरीरात पांढऱ्या पेशी असतात तसेच लाल रक्तपेशी असतात, अशा दोन रक्तपेशी असतात. त्यामधील एक लाल रक्तपेशी जे आहे तर याचं तयार करण्याचं काम जे आहे तर ते कोण करत असतं, B12 म्हणजे B12 हे जीवनसत्व जे आहे तर हे लाल रक्तपेशी तयार करण्यासाठी उपयोगी म्हणजे ते कार्य करत असतं. लाल रक्तपेशी तयार करण्यासाठी B12 खूप महत्वाचं असतं. मग हे कोणत्या अन्न पदार्थामधून किंवा कोणकोणत्या अन्न घटकातून आपल्याला भेटत असतं तर बघूयात. दुग्धजन्य पदार्थ. बघा दुग्धजन्य पदार्थ आणि मांस हे आपल्या अन्नामध्ये खूप महत्वाचं आहे. हे जर असेल तर आपले लाल रक्तपेशी तयार करण्यासाठी खूप मदत होत असते. बघा काही शाकाहारी असतात, काही मांसाहारी विद्यार्थी असतील तर बघा तुम्हाला जर मांस आणि मासे नसन खायचं किंवा अंडे नसन खायचं तर तुम्ही दुग्धजन्य पदार्थ किंवा दूध जर असेल तर हे तुम्ही खाल्लंच पाहिजे. आणि जे दोन्ही आहे व्हेजिटेरियन आहे आणि नॉन व्हेजिटेरियन दोन्ही खात असतात तर त्यांनी दोन्ही पदार्थ आपण खाल्ले पाहिजे, जेणेकरून B12 जे जीवनसत्व आहे तर ते आपल्या शरीराला नक्कीच भेटणार आहे. मग जर तुमच्या शरीरात B12 हे जे जीवनसत्व आहे तर हे कमी झालं तर मग कोणता रोग होऊ शकतो, तर ॲनिमिया. बघा ॲनिमियाचं प्रमाण जे आहे तर हे प्रत्येकाच्या अभावामध्ये आपल्याला दिसून येत असतं. ॲनिमिया होऊ शकतो. मग आपल्या शरीरामध्ये आपण अन्न घटक जे आहे तर अन्न घटक कोणते घेतले पाहिजे तर याविषयी आपल्याला छान अशी माहिती जी आहे तर या चार्ट मधून आपल्याला भेटलेली आहे. आता पुढील जे जीवनसत्व आहे तर हे जीवनसत्व बघूयात. C जीवनसत्व आहे. कोणतं जीवनसत्व आहे, C जीवनसत्व आहे. शरीराच्या ऊतींचे रक्षण करणे, तसेच बघा हिरड्या, दात, हाडे, त्वचा यांसाठी आवश्यक असे कोलोजेन या प्रथिने तयार करणे. बघा C जीवनसत्व काय करतं, हे कोलेजेन जे आहे तर हे प्रथिन तयार करत असतं. मग हे कोणत्या फळं असतील, भाज्या असतील किंवा कोणत्या अन्न घटकांमधून भेटत असतं C जीवनसत्व, तर ते बघा आवळा असेल, किवी असेल, संत्री व इतर लिंबू वर्गीय फळे, तसेच कोबी, टोमॅटो व हिरव्या पालेभाज्या यांमधून आपल्याला C जीवनसत्व जे आहे तर ते C जीवनसत्व भेटत असतं. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तर C जीवनसत्व जर आपल्या शरीरामध्ये कमी झालं तर मग आपल्याला कोणकोणते रोग होऊ शकतात. पेपरला आपल्याला विचारलं जातं स्कर्वीज हा जो रोग आहे, हिरड्यांमधून रक्तस्राव होणे. बघा तुमच्या हिरड्यांमधून किंवा या ठिकाणी बघा हिरड्या असतात आतमधून, तर त्यामधून जर रक्तस्राव होत असेल तर तुम्हाला स्कर्वी रोग होऊ शकतो.
तसेच गलग्रंथी सुजणे, बघा गलग्रंथी जी आहे तर ती जर सुजली तर त्याला आपण सी जीवनसत्वाच्या अभावामुळे हे होत असतं. तसेच बघा आपण मैदानी खेळ खेळत असताना किंवा आपण शाळेतून घरातून शाळेकडे येत असताना तर तुम्ही पडले असाल, तुमचे जे काही जखमा आहेत तर त्या जखमा जर लवकर भरत नसतील तर तुम्हाला सी जीवन सत्वाचं जे आहे तर ते अभाव असणार आहे. म्हणून हे जे आवळा असेल, किवी असेल, संत्री, लिंबू वर्गीय फळे, कोबी, टोमॅटो, हिरव्या पालेभाज्या ह्या तुम्ही खाल्ल्या पाहिजे, जेणेकरून तुम्हाला त्यातून सी जीवनसत्व जे आहे ते सी जीवनसत्व मिळणार आहे. अशा प्रकारे आपण सी जीवनसत्वाविषयी माहिती बघितलेली आहे. त्यानंतर बघा पुढील जीवनसत्व आहे डी जीवनसत्व. आता डी जीवनसत्वाचं कार्य काय आहे बघा, दात, हाडे निरोगी राखण्यासाठी पुरेसे कॅल्शियम व फॉस्फरस अन्नातून शोषून घेणे. बघा दात, हाडे निरोगी राहण्यासाठी, बघा आपले जे दात असतील, हाडे असतील, हे निरोगी राहण्यासाठी डी जीवनसत्व खूप महत्वाचं आहे. त्यासाठी बघा पुरेसे कॅल्शियम असेल, फॉस्फरस अन्नातून शोषून घेणे यासाठी डी जीवनसत्व खूप महत्वाचं आहे. मग हे कोणत्या अन्न घटकातून किंवा कोणत्या गोष्टीतून आपल्याला मिळू शकतं बघा, सूर्यप्रकाशामुळे दूध, बघा सूर्यप्रकाशामुळे, तसेच दूध असेल, जे सकाळचा जो कावळा सूर्यप्रकाश असतो तर त्यातून आपल्याला विटॅमिन डी मिळत असतं. तसेच दूध असेल, दुधातून सुद्धा विटॅमिन डी मिळत असतं. मासे असतील, अंडी, लोणी यांतील काही पदार्थांपासून शरीरात हे जीवनसत्व तयार होत असतात. बघा मग मासे असतील, अंडी, लोणी, दूध म्हणजेच एक प्रकारे दुग्धजन्य पदार्थ आणि दूध, तसेच मासे आणि अंडी हे खूप महत्वाचं आहे. आणि जर आपल्या शरीरात डी जीवनसत्व हे जे आहे तर हे कमी झालं तर कोणकोणते रोग होऊ शकतात, मुडदूस, म्हणजेच मुडदूसलाच आपण काय म्हणू शकतो, हाडे मऊ होणे, हाडे जे आहे तर ते मऊ होतात, त्यामुळे वेदना होतात आपल्याला. बघा मुडदूस झाला तर त्यामुळे आपल्याला खूप साऱ्या वेदना होतात, हाड सुद्धा मोडतात. मग हे डी जीवनसत्वाच्या अभावामुळे होत असतं. म्हणून डी जीवनसत्व जे आहे आपल्या शरीरात खूप महत्वाचं आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढील आता जीवनसत्व आपल्याला शिकायचं आहे ई जीवनसत्व. आता डी बघितल्यानंतर आता पुढचं जीवनसत्व आहे ई जीवनसत्व. याचं कार्य काय आहे बघा, पेशींमध्ये चयापचय क्रिया सुरळीत होणे, पुनरुत्पादन आणि स्नायून पेशींना कार्यक्षम राखणे. बघा हे जीवनसत्व खूप महत्वाचं आहे. पेशींमध्ये चयापचयाची क्रिया जी आहे तर ती सुरळीत ठेवण्यासाठी, पुनरुत्पादन करण्यासाठी आणि स्नायू पेशींना कार्यक्षम ठेवण्यासाठी ई जीवनसत्व जे आहे तर ही ई जीवनसत्व खूप महत्वाचं आहे. मग हे कोणत्या अन्न घटकातून भेटतात बघा, तृणांकुर, हिरव्या पालेभाज्या, कोवळी, पालवी, वनस्पतीजन्य तेल जे आहे त्यांमधून आपल्याला ई जीवनसत्व जे आहे तर ई जीवनसत्व आपल्याला भेटत असतं. मग ई जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणकोणते रोग होतील किंवा रोग होऊ शकतात तर त्याविषयी माहिती बघूयात, किंवा विकार होऊ शकतात त्याविषयी माहिती बघूयात. स्नायूंमध्ये कमकुवतपणा येणे. बघा जर तुमच्या स्नायूंमध्ये कमकुवतपणा येत असेल तर विटॅमिन ई चा अभाव असतो. प्रजोत्पादनामध्ये अडथळा निर्माण होत असेल तर त्यामध्ये ई जीवनसत्वाचा अभाव असतो. तसेच त्वचा विकार असेल, तुमच्या त्वचेचे जर काही विकार झाले तर त्यामध्ये विटॅमिन ई जे आहे त्याची कमतरता असल्यामुळे हे आपल्याला रोग विकार बघायला भेटत असतात. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढील जीवनसत्व आहे के जीवनसत्व. के जीवनसत्वाचं कार्य काय आहे, रक्त साकळण्यास मदत करणे. बघा रक्त साकळण्यास काय आहे, के जीवनसत्वाचं मुख्य कार्य आहे. आता मग हे कोणत्या
अन्न घटकातून भेटणार आहे, त्यामध्ये फळे असतील, भाज्या असतील, बघूयात. हिरव्या पालेभाज्या बघा, सगळीकडे हिरव्या पालेभाज्या खूप महत्वाच्या आहे. ब्रोकोली, हिरवी कोबी, मोड आलेली कडधान्ये, अंडाचा पिवळा भाग बघा, अंड्याचा जो पिवळा भाग आहे तर हा पिवळा भागामधून आपल्याला के जीवनसत्व जे आहे तर ते के जीवनसत्व जे आहे तर ते भेटत असतं. म्हणून जे अंडा आहे त्याच्यातला अंड्याचा पिवळा भाग जो आहे तर तो पिवळा भाग सुद्धा महत्वाचा आहे. तसेच तो पांढरा भाग म्हणजे दोन्ही भाग जे आहे तर ते दोन्ही भाग आपल्याला महत्वाचे आहे. मग याचा जर अभाव असला तर आपल्याला कोणते लक्षणे दिसून येतात बघा. इजा झाल्यास फार रक्तस्राव होतो बघा. जर तुम्ही कुठे पडले तर बघा काही वेळ थोडा वेळ रक्तस्राव होतो, नंतर ते गोठले जातं. परंतु एखाद्याचं रक्तस्राव होतच राहिलं तर त्याच्यामध्ये के जीवनसत्व जे आहे तर ते के जीवनसत्वाची कमतरता असते, म्हणून रक्तस्राव जो आहे तर रक्तस्राव होत असतो. मग अशा प्रकारे आपण जीवनसत्वाविषयी माहिती बघितलेली आहे. जीवनसत्वाविषयी बघा हे खूप सारे आपल्याला माहिती दिलेली आहे. त्या ठिकाणी कोबी, मोड आलेले धान्य असतील, अंडे असतील, टोमॅटो असेल, मांस असेल, त्यानंतर अजून कोणते घटक दिलेले आहे बघूयात. या ठिकाणी संत्री दाखवलेले आहे, मासे, लिंबू, आवळा, पालकची भाजी, पपई, त्यानंतर अजून कोणते आहे बघा, सफरचंद असतील, रताळे, गाजर. हे काय आहे तर हे सर्व काय आहेत तर जीवनसत्व यांमधून आपल्याला भेटत असतात. म्हणून यांचा आपल्या आहारात सहभाग असणे खूप महत्वाचं आहे. गटकार्य नाट्यीकरणाच्या आधारे वरील तक्त्याच्या वर्गात सादरीकरण करायचं आहे. बघा तुम्ही एक गटकार्य म्हणून याचं नाट्यीकरणाच्या आधारे तुम्ही वरील तक्ता जो आहे तर त्याचं सादरीकरण करू शकता. एकाने ए विटॅमिन घ्या, एकाने B1 घ्या, एकाने B12 घ्या, अशा प्रकारे विटॅमिन सी घ्या, विटॅमिन डी, एकाने विटॅमिन ई, विटॅमिन के. अशा प्रकारे तुम्ही 7-8 विद्यार्थी किंवा जवळपास 10 विद्यार्थी घेऊन याचं सादरीकरण जर तुम्ही केलं, नक्कीच एक गट कार्य छान प्रकारे होणार आहे. त्याने म्हणजे स्वतः सांगायचं मी काय कार्य करू शकतो, मी कोणकोणते फळं खाल्ल्यानंतर किंवा कोणकोणत्या भाज्या खाल्ल्यानंतर तुमच्या शरीरामध्ये माझं प्रमाण व्यवस्थित राहील, आणि जर माझं प्रमाण कमी झालं तर तुम्हाला कशा प्रकारे त्रास होऊ शकतो. अशा प्रकारे व्यवस्थित तुम्ही गट कार्याच्या साहाय्याने, नाट्य करण्याच्या साहाय्याने तुम्ही इतरांना समजून सांगू शकता. अशा प्रकारे नक्कीच तुम्ही जसे तुमची गॅदरिंग असते त्यामध्ये सुद्धा तुम्ही सांगू शकता. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे नेहमी लक्षात ठेवा, काही जीवनसत्वांना प्रकाश व उष्णता मिळाल्यास ते नष्ट होतात. बघा काही जे जीवनसत्व आहे तर जर त्यांना प्रकाश किंवा उष्णता मिळाली तर ते नष्ट होतात. उदाहरणार्थ बघा, पदार्थ शिजत असताना सी जीवनसत्व लवकर नष्ट होते. बघा जेव्हा तुम्ही भाज्या आहे तर त्या भाज्या शिजवत असतात तर त्यावर जर आपण झाकण ठेवलं नाही तर त्यामध्ये सी जीवनसत्व आहे तर ते नाहीसे होतात. म्हणून अशी जीवनसत्व पुरवणारे अन्नपदार्थ न शिजवता कच्चे खावे. बघा तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जे सी जीवनसत्व आहे तर हे सी जीवनसत्व ज्या भाज्यांमध्ये असतं तर त्या भाज्या जर आपण काय केल्या, जर शिजायला ठेवल्या, त्याच्यावर जर झाकण नाही ठेवलं तर त्याच्यातून सी जीवनसत्व जे आहे तर ते नष्ट होत असतं. म्हणून अशा वेळेस काय करू शकतो आपण, त्या भाज्या आहेत तर त्या कच्च्या खाणे किंवा न शिजवता जर आपण त्या खाल्ल्या तर नक्कीच जे सी जीवनसत्व जे आहे तर ते नक्कीच आपल्याला मिळणार आहे. अशा प्रकारे ही खूप छान अशी माहिती जी आहे तर ही माहिती आपल्याला दिलेली आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, असे होऊन गेले, यामध्ये आपल्याला काय माहिती दिलेली आहे तर माहिती बघूयात. असे होऊन गेले, कॅसिमर फंक, या ठिकाणी बघा कॅसिमर फंक हे
युरोपमधील पोलंड या देशातील वैज्ञानिक बेरी हा विकार बघा कॅसिमर फ्रंक हे जे आहे तर ते युरोपमधील पोलंड या देशातील वैज्ञानिक आहे. हे कोण आहेत? सायंटिस्ट आहेत. मग बेरी हा विकार सडलेला किंवा शीतांवरचे आवरण काढलेला त्याला सडलेलाच म्हणजे शीतांवरचे आवरण काढलेला असं म्हणत असतो. तांदूळ खाणाऱ्यांना होण्याची अधिक शक्यता असते. बघा तांदूळ जो आहे तर त्याचं जर सडलेला असेल, शीतांवरचे आवरण काढलेले असतील, असा जर तांदूळ जर तुम्ही खाल्ला तर त्यांना बेरी हा रोग होऊ शकतो असे त्यांनी वैज्ञानिक लेखात वाचले. बघा त्यांचा वैज्ञानिक लेख आहे तर त्यांनी हे असं वाचलेलं आहे. बेरी रोग सडलेला किंवा शीतांवरचे आवरण काढलेल्या तांदळामुळे होऊ शकतो असे त्यांनी वैज्ञानिक लेखात वाचलेले आहे कॅसिमर फ्रंक यांनी. पुढे बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता ज्या पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे हा आजार होतो तो पदार्थ शोधून वेगळा करण्यात त्यांना यश मिळाले. बघा जो पोषक तत्वांचा कमतरतेमुळे हा आजार होतो तो पदार्थ शोधून वेगळा करण्यात त्यांना यश मिळालेले आहे. त्याला त्यांनी जीवनसत्व किंवा व्हिटॅमिन असे नाव दिलेले आहे. स्कर्वी असेल, पेलेग्रो किंवा मुडदूस असेल, हे विकार ही विविध जीवनसत्वांच्या अभावामुळे होत असल्याचे त्यांनीच मांडले. बघा मग हे जे रोग होऊ नये म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, जीवनसत्व जे आहे म्हणजे त्याला व्हिटॅमिन्स असे नाव कोणी शोधून काढलेले आहेत तर ते फंक जे आहे तर या फंकनी शोधून काढलेले आहेत. विविध जीवनसत्वांच्या अभावामुळे हे रोग होऊ शकतात हे पण त्यांनीच मांडलेलं आहे. आता त्यानंतर बघा अजून काय माहिती दिलेली आहे बघूयात. या ठिकाणी बघा प्रोबायोटिक नेमकी काय आहे बघा. प्रोबायोटिक आहे. प्रोबायोटिक दुधाचे दही करणारे लाभदायक सूक्ष्मजीव दह्यात ताकात असतात हे तुम्हाला माहित आहे. अशा लाभदायक सूक्ष्मजीवांना प्रोबायोटिक म्हणतात. बघा दुधाचे दही करणे किंवा ताक करणे त्यामध्ये जे सूक्ष्मजीव असतात हे रूपांतर करत असताना जे सूक्ष्मजीव आपल्याला त्यामध्ये असतात तर ते प्रोबायोटिक त्यांना आपण असे म्हणत असतो. अनेक प्रकारचे प्रोबायोटिक सूक्ष्मजीव लाखोंच्या संख्येने आपल्या आतड्यांत राहतात. बघा आपले शरीर जे आहे त्या शरीराच्या आतड्यांमध्ये सुद्धा असे सूक्ष्मजीव जे आहेत प्रोबायोटिक सूक्ष्मजीव आहेत ते लाखोंच्या संख्येत आपल्या शरीरामध्ये अवेलेबल आहे. ते पुरेशा संख्येने तेथे राहणे आपल्या आरोग्यासाठी गरजेचे असते. बघा ते खूप महत्वाचे आहे. प्रोबायोटिक जे आहे तर ते खूप महत्वाचे आहे. म्हणून दही, ताक असे प्रोबायोटिक अन्नपदार्थांमधून घेत राहणे महत्वाचे असते. बघा या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, मग हे जे प्रोबायोटिक्स आपल्या शरीरात कमी झाले पण ते भरून काढण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, दही असेल, ताक असेल याचं जर आपण अन्नपदार्थामध्ये किंवा आपण खाल्लं तर नक्कीच आपलं जे प्रोबायोटिक्स आहेत अन्नपदार्थांमधून घेत राहणे महत्वाचे असते. ह्या अन्नपदार्थांमधून हे प्रोबायोटिक्स घेणे खूप महत्वाचं आहे. त्यानंतर बघा काय माहिती दिलेली आहे. जुलाब, उलट्या झाल्या की आतड्यातील पाण्याबरोबर सूक्ष्मजीवही बाहेर टाकले जातात. जेव्हा बघा तुम्हाला जुलाब होतील तेव्हा शौचालयाद्वारे हे सूक्ष्मजीव आहे तर ते बाहेर टाकले जातात. यांचं प्रमाण काय होणार आहे, कमी होणार आहे. किंवा उलट्या झाल्यानंतर आपल्या शरीरातील जे सूक्ष्मजीव आहे तर ते बाहेर टाकले जातात. मग अशामुळे जे प्रोबायोटिक्स आहेत तर हे आपल्या शरीरामध्ये खूप महत्वाचे आहेत. मग याचं प्रमाण जर कमी झालं तर मग आपल्याला रोगप्रतिकार शक्ती जी आहे तर ती कमी होत असते. म्हणून काही औषधांमुळेही ते नष्ट होतात. बघा काही जे औषध आहे ते औषध घेतल्यानंतर सुद्धा
जसं की आपण म्हणलो जुलाब आणि उलट्यांमुळे हे प्रोबायोटिक्स कमी होतात, तशाच प्रकारे बघा जे औषधं आहे ते औषधं घेतल्यामुळे सुद्धा प्रोबायोटिक जे आहे तर ते नष्ट होत असतात. मग त्यांची संख्या पूर्ववत करण्यासाठी अधिकचे ताक व दही घ्यायला हवे. बघा जर तुम्ही ताक आणि दही जर जेवणामध्ये घेतलं तर नक्कीच तुमच्या शरीरातले जे काही प्रोबायोटिक्स जे आहेत, सूक्ष्मजीव आहेत, तर त्यांचं प्रमाण व्यवस्थित राहणार आहे, जेणेकरून आपली रोगप्रतिकार शक्ती वाढणार आहे त्यामधून. तर म्हणून हे प्रोबायोटिक जे आहे तर ते किती महत्वाचे आहे तर त्याविषयी आपण माहिती बघितलेली आहे. या ठिकाणी बघा तुम्हाला मी म्हणलो होतो की गलगंड कशा प्रकारे असतो. तर बघा ही जी मान आहे तर या मानेला अशी सूज येत असते, यालाच आपण काय म्हणत असतो, गलगंड असे म्हणत असतो. त्यानंतर बघा मूळदूस, व्हिटॅमिन डी च्या अभावामुळे बघा हाडांची वाढ व्यवस्थित होत नाही, म्हणून अशा प्रकारे जे हाड आहे तर त्यांची व्यवस्थित वाढ होत नाही. बघा म्हणून मूळदूस हा रोग झालेला आपल्याला या ठिकाणी बघायला भेटतो. त्यानंतर स्कर्वी, बघा स्कर्वी कशा प्रकारे दाखवलेला आहे हे तुम्ही या चित्रांच्या माध्यमातून बघू शकता. तर अशा प्रकारे आपण जी महत्वाची जी माहिती आहे तर ती महत्वाची माहिती आपण बघितलेली आहे. म्हणजेच आपण म्हणू शकतो जे जीवनसत्व आहे, हे जीवनसत्वाचं नाव कोणी शोधून काढलेलं आहे तर ते सायंटिस्ट कोणते आहे तर कॅसिमर फंक. ते कॅसिमर फंक जे आहे तर यांनी काय करून आणलेलं आहे, जे जीवनसत्व जे आहे तर ते जीवनसत्व शोध लावलेला आहे किंवा जीवनसत्वांचं नाव शोधून काढलेलं आहे कॅसिमर फंक यांनी. तसेच प्रोबायोटिक जे आहे तर त्याविषयी आपण माहिती बघितलेली आहे, ते किती महत्वाचे आहे आपल्या शरीरांमध्ये तर त्याविषयी आपण माहिती बघितलेली आहे. पुढील आता विद्यार्थी मित्रांनो माहिती घेऊयात. या ठिकाणी बघा पुढील घटक शिकूयात संतुलित आहार. काय शिकायचं आहे, संतुलित आहार. आपण दिवसभरात जे अन्न पदार्थ खातो त्यांना एकत्रितपणे आहार म्हणत असतो. बघा आपण दिवसभरात जे अन्न पदार्थ खातो त्याला आपण काय म्हणत असतो, आहार म्हणत असतो एकत्रितपणे. सर्व पोषक तत्वांचा पुरेशा प्रमाणात समावेश करणाऱ्या आहाराला संतुलित आहार असे म्हणतो. बघा सर्व पोषक तत्व जे आहेत या पोषक तत्वांचा पुरेसा प्रमाणात समावेश करणाऱ्या आहाराला संतुलित आहार असे आपण म्हणत असतो. निरोगी आणि धडधाकट शरीरासाठी सर्व पोषक तत्वांचा योग्य त्या प्रमाणात आपल्या रोजच्या आहारात समावेश असणे गरजेचे असते. संतुलित आहार मिळाल्यास बघा निरोगी आणि धडधाकट जर शरीर पाहिजे तर सर्व पोषक तत्वे तसेच त्या प्रमाणात आपल्याला रोजच्या आहारात समावेश असणे गरजेचे असते. बघा म्हणजे जे खनिजे असतील, संतुलित आहार जर आपल्याला घ्यायचा असेल तर खनिजे तसेच आपण म्हणू शकतो स्निग्ध पदार्थ तसेच कर्बोदके असतील, जीवनसत्व असतील, तंतुमय पदार्थ असतील, तर या सर्वांचा जर व्यवस्थित आपल्या आहारात जर समावेश असेल तर नक्कीच त्याला आपण संतुलित आहार म्हणत असतो. मग हे संतुलित आहार मिळाल्यास आपल्या शरीरामध्ये काय काय घडून येत असतं तर बघा त्याचा उपयोग काय काय होतो. आपल्याला काम करण्याची क्षमता वाढते. संतुलित जर तुम्ही आहार घेतला तर व्यवस्थित जर तुमचा आहार असेल नक्कीच तुमच्या कामाची क्षमता काय होत असते, वाढत असते. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले असते. बघा शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य जे आहे तर ते संतुलित आहार जर व्यवस्थित असेल तर नक्कीच चांगलं राहणार आहे. आजारांचा प्रतिकार करण्याची क्षमता वाढते. बघा जर तुम्हाला एखादा संसर्गजन्य रोग असेल तर लवकरच त्यामुळे तुम्ही बरे होशाल. म्हणजे तुमचं त्या रोगाला लढण्यासाठी तुमच्याकडे चांगली कार्यक्षमता किंवा जी क्षमता आहे तर ती वाढत असते. त्यानंतर बघा शरीराची चांगली वाढ होते. बघा आहार व्यवस्थित असेल शरीराची नक्कीच वाढ जी आहे तर ती वाढ व्यवस्थित होणार आहे. यामध्ये बघा संतुलित आहाराचा पिरॅमिड दिलेला आहे. वरती बघा आपल्याला स्निग्ध पदार्थ कमी प्रमाणात लागतात. त्यानंतर बघा दुग्धजन्य पदार्थ यामध्ये दिलेला आहे. बघा स्निग्ध पदार्थामध्ये तेल, तूप, लोणी असेल. दुग्धजन्य पदार्थाचं सेकंडला दिलेला आहे मांस, मासे, अंडी.
त्यानंतर बघा फळे आणि पालेभाज्या त्याचा या ठिकाणी समावेश दाखवलेला आहे आणि तृणधान्य व कडधान्य यांचा समावेश आपल्याला या ठिकाणी पिरामिड मध्ये दाखवलेला आहे. बघा या ठिकाणी आपल्याला काय माहिती दिलेली आहे, निरोगी व तंदुरुस्त राहण्यासाठी संतुलित आहाराव्यतिरिक्त नियमित व्यायामाची ही आवश्यकता असते. बघा जसं तुम्ही संतुलित आहार घेतात तशाच प्रकारे तुम्हाला निरोगी तंदुरुस्त राहण्यासाठी व्यायामाची ही गरज असते. म्हणजे तुम्ही संतुलित आहार आणि जर व्यायाम योग्य घेतला नक्कीच तुमचं आरोग्य जे आहे आरोग्य छान राहणार आहे. त्यानंतर बघा पुढील आपल्याला घटक शिकायचा आहे, संतुलित आहार कसा मिळवायचा. मग संतुलित आहाराविषयी तर आपण माहिती घेतो, परंतु हा आहार मिळवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे बघा, किंवा कोणत्या घटकातून मिळवलेला पाहिजे. आपल्या जेवणातून आपल्याला संतुलित आहार मिळत आहे याची खात्री करण्यासाठी अन्न पिरामिड तयार करतात. आपण खातो त्या अन्न पदार्थाची विविध गटात विभागणी करतात. आपल्या रोजच्या आहारात या प्रत्येक गटांतील बघा या प्रत्येक गटांतील अन्न पदार्थाचा किती प्रमाणात समावेश असावा त्या प्रमाणात त्यांना एका पिरामिड मध्ये ठराविक जागा देतात. प्रत्येक गटातील अन्न पदार्थ आपण रोज किती प्रमाणात खावे आपल्याला त्या जागेच्या आकारावरून ठरवता येतो. आपण वरती बघितलेलं आहे, सर्वात जास्त आपल्याला कर्बोदकाची गरज आहे आणि सर्वात कमी जे आहे तर ते स्निग्ध पदार्थाची. त्यानंतर पालेभाज्या पण असल्या पाहिजे आपल्या शरीरात. तशा प्रकारे तो पिरामिड दिलेला आहे. एवढी साईज कमी तेवढं त्याचं आहारामध्ये कमी प्रमाण असलं पाहिजे, म्हणून तो व्यवस्थित पिरामिड आपल्याला दिलेला आहे. असं त्रिकोणी आकार, सर्वात जास्त खाली आणि सर्वात कमी जे आहे ते वर दाखवलेलं आहे. पृष्ठ क्रमांक 53 वरील पिरामिड प्रमाणे प्रत्येक गटातील काही अन्न पदार्थ रोज आलटून पालटून योग्य प्रमाणात निवडल्यास आपल्याला संतुलित आहार मिळत आहे याची खात्री करता येते. जो पिरामिड आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे तर यानुसार आपण अन्न पदार्थ घेतले पाहिजे. याचं प्रमाण थोडंफार कमी असलं पाहिजे, परंतु अशा प्रकारे व्यवस्थित असलं पाहिजे. स्निग्ध पदार्थ कमीच असले पाहिजे. त्यानंतर कडधान्य तसेच तृणधान्य म्हणजे त्याला कर्बोदके म्हणत असतो तर हे असलेच पाहिजे जास्त प्रमाणात. अशा प्रकारे त्यामध्ये आपल्याला व्यवस्थित माहिती दिलेली आहे. या ठिकाणी काय माहिती दिलेली आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, पोषक तत्वांची गरज अन्न पदार्थातून भागवल्यास त्यांचा अधिक सुलभतेने शरीरात उपयोग होऊ शकतो. बघा पोषक तत्वांची जी गरज आहे अन्न पदार्थातून भागवल्यास त्यांचा अधिक सुलभतेने शरीरात उपयोग होऊ शकतो. त्यामुळे संतुलित आहार घेणे व पोषक तत्वांची कमतरता टाळणे हाच आरोग्याचा उत्तम मार्ग आहे. बघा संतुलित आहार घेणे व पोषक तत्वांची कमतरता टाळणे हाच आरोग्याचा काय आहे उत्तम मार्ग ठरतो. तर खूप बघा आपलं जे आरोग्य आहे तर ते आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी आपण व्यवस्थित आहार घेतला पाहिजे. तसेच जे घटक आहेत मुख्य घटक आपण बघितलेले आहे, कर्बोदके, जीवनसत्वे, खनिजे असतील, स्निग्ध पदार्थ आहे, तंतुमय पदार्थ असतील, तर यांचं जे प्रमाण आहे तर हे प्रमाण आपल्या शरीरात किंवा अन्न घटकांमध्ये असलं पाहिजे. आपलं आरोग्य पण चांगलं राहिलं पाहिजे. आपण अन्न जसं घेतो तशाच प्रकारे आपल्या शरीराला व्यायाम पण असला पाहिजे, जेणेकरून आपला आहार जो आहे तर आहार संतुलित आहार तसेच व्यायाम खूप महत्वाचा आहे. उत्तम आरोग्य आणि आपलं चांगलं जीवन जगण्यासाठी हे खूप आपल्याला महत्वाचं आहे. आता आपण बाकीचे सर्व घटक बघितलेले आहे. आता पुढील घटक बघणार आहोत तंतुमय पदार्थ. या ठिकाणी बघा तंतुमय पदार्थ पिरामिड प्रमाणे आपण रोजचा आहार निवडल्यास त्यात भाज्या, फळे, तृणधान्य, कडधान्य यांचा समावेश होतो. त्यातून तंतुमय पदार्थ ही पुरेशा प्रमाणात मिळतात. बघा हे तंतुमय पदार्थ जे आहेत भाज्या, फळे, तृणधान्य, कडधान्य यांच्यामध्ये हे तंतुमय पदार्थ असतात व यांचं पुरेसं प्रमाण त्यामधून आपल्याला तंतुमय पदार्थ भेटत असतात.
आपल्या आहारात तंतुमय पदार्थ पण खूप गरजेचे आहे. आहारातून पुरेसा, बघा खाली थोडे आठवा विचारलेला आहे, आहारातून पुरेशा प्रमाणात तंतुमय पदार्थ मिळाले नाही तर काय त्रास होऊ शकतो. बघा आपण वर बघितलेलं आहे, खनिजांचं प्रमाण कमी झालं किंवा जीवनसत्वांचं प्रमाण कमी झालं तर आपल्याला इतर अभाव दिसून येतात, आजार किंवा विकार होत असतात. मग तशाच प्रकारे जर तंतुमय पदार्थ आपल्या शरीरात कमी झाले तर काय घडू शकतं. बघा आपल्या अन्नातून तंतुमय पदार्थ काढून टाकले जाऊ नये यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे. बघा हे अन्न पदार्थ अंतून जाऊ नये तंतुमय पदार्थ, त्यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे. वरील सर्व पोषक तत्वांबरोबर शरीराला पाण्याची सतत गरज भासते. त्यासाठी दूध, ताक, लिंबू सरबत, फळांचे रस आणि भरपूर पाणीही प्यावे. मग हे जे तंतुमय पदार्थ आहे तर ते कमी होऊ नये यासाठी आपण दूध, ताक, लिंबू सरबत, फळांचे रस आणि भरपूर पाणी प्यावे, जेणेकरून जे तंतुमय पदार्थ आहे तर हे तंतुमय पदार्थ वरती आपल्याला जो प्रश्न दिलेला आहे बघा, आपल्या अन्नातून तंतुमय पदार्थ काढून टाकले जाऊ नये यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे. तर त्याचं उत्तर असं असणार आहे, यामध्ये थोडं कन्फ्युजन झालं, तर जे अन्न पदार्थ आहे तर त्यामध्ये भाज्या, पालेभाज्या यांचा सहभाग असला पाहिजे. त्यामधून खूप साऱ्या प्रमाणात आपल्याला तंतुमय पदार्थ जे आहेत ते तंतुमय पदार्थ भेटत असतात. त्यानंतर पुढचा घटक होता आपला पाणी. मग बघा पाण्याचं किती महत्व आहे. वरील सर्व पोषक तत्व म्हणजे त्यामध्ये कर्बोदक असतील, स्निग्ध पदार्थ असतील, खनिजे असतील, जीवनसत्व असतील, तसेच तंतुमय पदार्थ जसे शरीराला गरजेचे आहे तर तशाच प्रकारे पाणी पण खूप शरीराला महत्वाचं आहे. वरील सर्व पोषक तत्वांबरोबर शरीराला पाण्याची सतत गरज भासते. त्यासाठी दूध, ताक, लिंबू सरबत, फळांचे रस आणि भरपूर पाणीही प्यावे, म्हणून आपल्या शरीराची जी गरज आहे तर ती गरज भागल्या जाते. त्यानंतर आता पुढे कुपोषण जे आहे, कुपोषण आता या ठिकाणी बघा हा घटक आता शिकूयात. कुपोषण नेमके काय आहे. शरीरासाठी आवश्यक असणारी सर्व पोषक तत्वे योग्य त्या प्रमाणात आहारातून न मिळाल्याने, बघा जर योग्य पोषक तत्वे आणि व्यवस्थित आहार जर भेटला नाही तर तो विद्यार्थी किंवा तो व्यक्ती जो आहे किंवा ते बालक जे आहे तर ते कुपोषित होऊ शकतं. पुरेसे अन्न न मिळाल्याने किंवा आहार संतुलित, जसं कुपोषण आहे तसंच अतिपोषण, त्याच्या विरुद्ध कुपोषण झालं तर ते बघा या ठिकाणी कुपोषण झालेला बालक दाखवलेला आहे. कुपोषण आणि अतिपोषण म्हणजे खूप साऱ्या प्रमाणात त्याला घटक जे आहे पोषक तत्व खूप साऱ्या प्रमाणात भेटले तर त्याला आपण काय म्हणत असतो, अतिपोषण म्हणत असतो. तसे दोन विद्यार्थी जे आहेत तर त्याचं उदाहरण दिलेलं आहे. पुरेसे अन्न न मिळाल्याने किंवा आहार संतुलित असल्यामुळे कुपोषण होते. गरजेपेक्षा जास्त आहार घेतल्याने अतिपोषण होते. बघा याला या विद्यार्थ्याला गरज नसण्यापेक्षा जास्त भेटलेला आहे म्हणून त्याचं काय झालेलं आहे, अतिपोषण झालेलं आहे. आणि ह्या विद्यार्थ्याला जेवढे घटक पाहिजे तेवढे भेटले नाही म्हणून याचं काय झालेलं आहे, कुपोषण झालेलं आहे. अशा प्रकारे तुम्हाला कुपोषण आणि अतिपोषण यामधील फरक जो आहे तो फरक कळलेला असेल. तुमच्या आवडीप्रमाणे एका दिवसात संतुलित आहार तुम्ही निवडायचा आहे. तुमच्या आवडीप्रमाणे एक दिवस सिलेक्ट करा. रविवारच्या दिवशी तुम्ही फ्री असतात तर त्या दिवशी तुम्ही संतुलित जो आहार आहे तर त्याची निवड करायची आहे. पुढील आता घटक शिकूयात विद्यार्थी मित्रांनो. जंक फूड विषयी माहिती घेऊयात. नेमके जंक फूड काय आहे, त्याचा शरीराला उपयोग होतो की हानिकारक आहे त्या विषयात माहिती घेऊयात. चॉकलेट, नूडल्स, बर्गर, पिझ्झा, चिप्स, तयार शीतपेय, आकर्षक वेष्टनाला म्हणजे पॅकेज केलेले पदार्थ असतील, अन्न पदार्थ, तसेच बाजारात तळलेले पदार्थ जसे वडा असेल, भजी असेल इत्यादी खूप चविष्ट लागतात म्हणून असे पदार्थ आपल्याला आवडतात.
परंतु या पदार्थात मैदा असेल, तेल असेल, साखर जास्त प्रमाणात असतात. गव्हापासून मैदा किंवा ऊसापासून साखर बनवताना गव्हामध्ये ऊसामध्ये असलेले अनेक पोषक तत्वे निघून जातात. त्यामुळे त्यांच्यापासून आपल्याला केवळ ऊर्जा मिळते आणि आपली भूक भागते. बघा हे किती जंक फूड जे आहेत त्यामध्ये कोणकोण समस्या आहेत. चॉकलेट, नूडल्स, बर्गर, पिझ्झा, चिप्स, शीतपेय, तसेच पॅकेज केलेले काय अन्न पदार्थ असतील, वडा, भजी, हे खूप आपल्या शरीराला हानिकारक आहे. फक्त ऊर्जा मिळते पण आपली भूक भागते, पण हे शरीराला खूप हानिकारक आहे. त्यानंतर आता त्यामधीलच माहिती घेऊयात. बघा विद्यार्थी मित्रांनो, साहजिकच जंक फूड जास्त खाल्ल्याने इतर अन्न गटांतील पदार्थ कमी मिळतात. बघा असे वरचेवर झाल्यास आपल्या शरीराला लवकरच प्रथिने, जीवनसत्वे व खनिजे या पोषण तत्वांची कमतरता भासू लागते. त्याचा परिणाम कुपोषणात होतो. बघा जास्त आपण जंक फूड खाल्ले तर त्यामधून आपलं जे प्रथिन आणि जीवनसत्व, खनिजे यांचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे आपल्याला कुपोषण झालेलं दिसून येतं. हे पदार्थ सतत प्रमाणात खाल्ल्याने व्यक्तीला लठ्ठपणा येतो. त्याच्याही तब्येतीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. लठ्ठपणा होतो, चरबी जास्त वाढते. तर मग हे किती त्याचे साईड इफेक्ट आहेत जंक फूडचे, तर ते तुम्ही आता यामध्ये बघतात. म्हणून बाहेरचे जे पदार्थ आहेत ते खायचे नाही. जे आपल्याला घरून डब्यामध्ये भेटतात, भाजी पोळी असेल किंवा भाकरी भात असेल तर तेच खा, जेणेकरून तुम्हाला याचे साईड इफेक्ट होणार नाही. अशा पदार्थातून आवश्यक ती पोषक तत्वे मिळत नसल्यामुळे त्यांना जंक फूड म्हटले जाते. बघा अशा पदार्थातून आवश्यक ती सर्व पोषक तत्वे आपल्याला भेटतात का, तर नाही. नसल्यामुळे ते काय आहे तर जंक फूड आहेत. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला लठ्ठपणा कसा टाळावा, यासाठी समजा लठ्ठपणा एखाद्याला आला तर त्यासाठी टाळण्यासाठी काय करायचं आहे, तुम्ही संतुलित आहार ठेवा. संतुलित जर आहार ठेवला तर नक्कीच तुमचा लठ्ठपणा गायब होणार आहे. धान्य, भाज्या, फळे सालीसकट खावीत. बघा धान्य असतील आपल्या अन्नामध्ये असले पाहिजे, भाज्या असतील, फळे जे आहेत ते सालीसकट खावेत, जेणेकरून लठ्ठपणा कमी होईल. त्यानंतर बघा सायकलीचा अधिक वापर करा. बघा सायकलीचा जर तुम्ही अधिक वापर केला तर लठ्ठपणा कमी होणार आहे. मैदानी खेळ खेळले पाहिजे, त्यामधून तुमचा खूप सारा व्यायाम होणार आहे आणि लठ्ठपणा जो आहे तर तो कमी होणार आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी तर लठ्ठपणा कशामुळे, म्हणजे भूक नसताना जर तुम्ही जास्त खाल्लं तर लठ्ठपणा येणार. म्हणजे गरज नाही तरी पण खाल्लं नसतं तर लठ्ठपणा होणार. जेवताना टीव्ही पाहू नये, त्यामुळे लठ्ठपणा होतो. छोट्या अंतरांसाठी मोटार गाड्या वापरू नये. बघा थोडंसंच अंतर असेल तर त्या ठिकाणी तुम्ही सायकलीचा वापर करून किंवा पायी जाऊन सुद्धा तुम्ही ते काम करू शकतात. मग अशा वेळेस तुम्ही जर मोटर गाड्या वापरल्या, मोटरसायकल असेल किंवा स्कूटर असेल, हे जर वापरलं तर नक्कीच तुम्हाला लठ्ठपणा येणार आहे. आणि पॅकेट बंद तयार अन्नपदार्थ खाण्याचे टाळले पाहिजे. बघा म्हणजे काय वरती काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे याविषयी माहिती दिलेली आहे. तुम्हाला लठ्ठपणा कमी करायचा असेल तर वरच्या गोष्टी केलेल्या पाहिजे आणि या ठिकाणी काय करू नये यासाठी खालील गोष्टी दिलेल्या आहेत. या गोष्टी तुम्ही केल्या नाही पाहिजे. छोट्या अंतरासाठी मोटर गाडीचा वापर केला नाही पाहिजे. त्यानंतर पॅकेट बंद म्हणजे त्याला जंक फूड एक प्रकारे आपण ते खाणं टाळलं पाहिजे, म्हणजे लठ्ठपणा येणार नाही. या ठिकाणी बघा अन्न पदार्थातील भेसळ. बघा अन्न पदार्थ विकताना अधिक फायदा करून घेण्यासाठी त्यात एखादा स्वस्त व अतिरिक्त व कमी दर्जाचा पदार्थ मिसळला जातो, त्यालाच आपण अन्नाची भेसळ असे म्हणत असतो. बघा अन्न पदार्थ विकताना अधिक फायदा करून घेण्यासाठी त्यात एखादा स्वस्त पदार्थ किंवा अतिरिक्त
व कमी दर्जाचा पदार्थ टाकला जातो त्याला अन्नाची भेसळ असे म्हणत असतो. अन्नात भेसळ करण्यासाठी वापरलेले पदार्थ विषारी, आरोग्याला घातकीय असू शकतात. असे भेसळयुक्त अन्नपदार्थ अशुद्ध व हानिकारक असल्यामुळे ते खाण्यास अयोग्य असतात. बघा, मग असे जे पदार्थ आहे ते अशुद्ध व हानिकारक असल्यामुळे ते खाण्यास अयोग्य असतात. भेसळीचे पदार्थ, भेसळ करण्यासाठी वापरण्यात येणारे पदार्थ अन्न पदार्थात बेमूलपणे मिसळून जातील असे असतात. म्हणजे अन्नपदार्थ मिसळण्यासाठी त्यासारखेच दिसणारे काय पदार्थ असतात त्यामध्ये मिक्स केल्यानंतर ते काय एवढे दिसून येत नसतात, त्यालाच आपण बेमालूपणे मिसळून जातील असे असतात. मग या ठिकाणी बघा, जे अन्न पदार्थ आहे, आता बघा दुधाची भेसळ, त्यामध्ये बघा भेसळीचे पदार्थ दुधासारखेच बघा, दुधात पाणी मिसळले जाते. मग दुधात पाणी टाकल्यानंतर व्यवस्थित कळतं का किती पाणी असेल, तर नाही दिसत. युरिया असेल, युरिया पण टाकतात, किंवा स्टार्च असेल, याचा पाण्यात टाकल्यानंतर दिसून येत नाही. म्हणजे त्याचे सारखेच पदार्थ किंवा त्यामध्ये मिक्स होणारे पदार्थ भेसळीचे पदार्थ असतात. तर लाल तिखट आहे, लाल तिखट मध्ये विटेची पूड असते किंवा लाल भोपळ्याची भुकटी असते. बघा, ते काय करतो आपण अन्न पदार्थामध्ये टाकल्यानंतर ती अन्नाची भेसळ होत असते. काळी मिरी बघा, पपईच्या बियांसारखी असते. आईस्क्रीम असेल, धुण्याचा सोडा किंवा कागदाचा लगदा, ते जर त्यामध्ये मिक्स केलं तर एवढं दिसून येत नाही. म्हणजे हे काय आहे, भेसळीचे पदार्थ आहे. म्हणजे आईस्क्रीम मध्ये कोणते भेसळीचे पदार्थ आपण टाकू शकतो हे बघितलेलं आहे. त्यानंतर तांदूळ आहे, त्यामध्ये कोणकोणते भेसळीचे पदार्थ असू शकतात बघा, बारीक पांढरे खडे हे तांदळामध्ये असतात. शेंगदाण्यामध्ये बघा कोणकोणते भेसळीचे पदार्थ असू शकतात, लालसर गारगोट्या किंवा खडे जे आहेत ते शेंगदाण्यामध्ये असू शकतात. मग जे आपण म्हणत असतो अन्न भेसळ करणे हे काय आहे, कायद्याने गुन्हा आहे. भेसळयुक्त अन्न खाऊ नये, त्यामुळे आपल्याला काय होईल, आजार किंवा विकार होतील. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या पाठामध्ये आपण काय काय शिकलो, यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, अन्न व पाणी घेऊन त्यांचा ऊर्जा वाढ व शरीराच्या इतर क्रियांसाठी वापर करणे, या प्रक्रियेला आपण काय म्हणत असतो, पोषण म्हणत असतो. त्यानंतर बघा कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, प्रथिने, जीवनसत्वे, खनिजे आणि तंतुमय पदार्थ ही अन्नातील पोषक तत्वे आहेत. काय आहेत, पोषक तत्व आहेत. संतुलित आहारात सर्व पोषक तत्वांचा योग्य प्रमाणात समावेश असतो. जे संतुलित आहार आहे त्यामध्ये पोषक तत्वांचा योग्य तेवढाच समावेश असतो, म्हणूनच त्याला आपण संतुलित आहार असे म्हणत असतो. त्यानंतर बघा संतुलित आहार घेण्यासाठी अन्न पॅरामिडचा उपयोग होतो. पॅरामिड दिलेला आहे, आपण बघितलेला आहे. स्निग्ध पदार्थ आपल्या शरीरात कमी असले पाहिजे म्हणून तो कमी दाखवलेला आहे पॅरामिड मध्ये. त्यानंतर कर्बोदके आहे, शरीरात जास्त लागतात म्हणून ते सर्वात जास्त दाखवलेले आहेत. म्हणून संतुलित आहार घेण्यासाठी अन्न पॅरामिडचा उपयोग होतो. त्यानंतर अन्न घेण्याच्या प्रमाणावर कुपोषण, अतिपोषण व अभावजन्य विकार अवलंबून असतात. आपण जसं अन्न खाऊ त्यावरच जे अभावजन्य विकार जे आहेत ते अवलंबून असतात. आपण बघितलेलं आहे कुपोषण कशा प्रकारे होऊ शकतं किंवा अतिपोषण याविषयी आपण माहिती बघितलेली आहे. त्यानंतर आपण जंक फूड विषयी माहिती बघितलेली आहे. जंक फूड पासून ऊर्जा मिळते, परंतु जे पोषक तत्वे जे आहेत ते पोषक तत्व मिळत नाहीत. म्हणून जंक फूड आहे तर हे जंक फूड खाणे टाळले पाहिजे. त्यानंतर भेसळयुक्त व अशुद्ध अन्न आरोग्याला घातक असते. बघा भेसळयुक्त जे आपण बघितलं आहे दुधात, तसेच मिरचीमध्ये असेल, तसेच शेंगदाण्यामध्ये कशा प्रकारे भेसळयुक्त पदार्थ टाकले जातात त्याविषयी आपण माहिती बघितलेली आहे. म्हणजेच भेसळयुक्त व अशुद्ध अन्न आरोग्यास काय आहे तर घातक आहेत. त्यानंतर आता विद्यार्थी मित्रांनो या पाठावरील जो स्वाध्याय आहे तर तो स्वाध्याय आता बघूयात.
या ठिकाणी बघा प्रश्न पहिला जो आहे, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. त्यामधील अ आहे, अन्न घेऊन शरीराच्या सर्व क्रियांसाठी त्याचा उपयोग होणे या प्रक्रियाला आपण काय म्हणत असतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यालाच आपण काय म्हणणार आहोत विद्यार्थी मित्रांनो, तर पोषण म्हणणार आहोत. काय म्हणणार आहोत, पोषण. या ठिकाणी दिलेलं आहे, अन्न व पाणी घेऊन त्यांचा ऊर्जा वाढ व शरीराच्या इतर कार्यांसाठी. बघा, अन्न घेऊन शरीराच्या सर्व क्रियांसाठी त्याचा उपयोग होणे या क्रियाला आपण काय म्हणत असतो, पोषण असे म्हणत असतो. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, बघा मला स्क्रीनवर दिसत असेल, शरीराच्या विविध क्रियांसाठी उपयुक्त अशा अन्नातील घटकांना काय म्हणत असतो. या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, यालाच आपण काय म्हणणार आहोत विद्यार्थी मित्रांनो, पोषक तत्वे. पोषक तत्वे त्याला आपण म्हणणार आहोत. पुढचा प्रश्न आहे, कर्बोदके व डॅश डॅश पासून शरीराला काय मिळते. बघा, तर या ठिकाणी आपण याचं उत्तर शोधूयात. कर्बोदके आणि वरती आपल्याला याचं उत्तर भेटून जाणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कर्बोदके तसेच स्निग्ध पदार्थ जे आहेत, स्निग्ध पदार्थांपासून शरीराला काय भेटत असते, ऊर्जा भेटत असते. काय भेटत असते, ऊर्जा भेटत असते. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न आहे, संतुलित आहारात डॅश डॅश पोषक तत्वांचा प्रमाणात समावेश असतो. बघा आपल्याला वरती या ठिकाणी संतुलित आहारात पोषक तत्वांचा समावेश असतो. संतुलित आहारात सर्व पोषक तत्वांचा, या ठिकाणी त्याचं उत्तर काय असणार आहे, सर्व पोषक तत्वांचा योग्य प्रमाणात समावेश असतो. या ठिकाणी तुम्ही त्याचं उत्तर लिहायचं आहे. अन्न पिरामिड मध्ये तृणधान्यांना सर्वात मोठी जागा देतात, कारण त्यांच्यामुळे आपल्याला उष्णता ऊर्जेची गरज भागते. बघा, ऊर्जेची गरज भागत असते. या ठिकाणी आपण याचं उत्तर बघूयात. संतुलित आहारामध्ये या ठिकाणी तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं जे उत्तर असणार आहे, अन्न पिरामिड मध्ये तृणधान्य सर्वात मोठी जागा घेतात, कारण त्यांच्यापासून आपल्याला काय भेटत असते, ऊर्जा जी आहे तर ती जास्त प्रमाणात भेटत असते. याचं हे उत्तर लिहायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, गरजेपेक्षा जास्त आहार घेतल्याने काय होतो, किंवा जसं कमी अन्न म्हणजे गरजेपेक्षा कमी आहार घेतल्याने काय होतं, कुपोषण होतं. तसंच जास्त आहार घेतल्याने या ठिकाणी बघा अतिपोषण होतं. काय होतं, अतिपोषण. अतिपोषण. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो बघूयात. खनिजे व जीवनसत्वांच्या तक्त्यांमधून ही माहिती शोधून काढा. बघा, लिंबूवर्गीय फळांमधील पोषक तत्व कोणते, सी जीवनसत्व असतात. पुढील बघा, दुधापासून मिळणारी खनिजे व जीवनसत्वे. आता ते आपल्याला त्यावरती चार्ट मध्ये बघावं लागणार आहे. दुधापासून कोणकोणते जीवनसत्व आपल्याला मिळतात. सोपं आहे, यामध्ये आपण बघू शकतो. या ठिकाणी ए मध्ये सुद्धा आहे. बघा, ए मध्ये सुद्धा दूध आहे. त्यानंतर B1 मध्ये आहे. त्यानंतर ए झाला, B1 झाला. त्यानंतर दूध बघायचं आहे फक्त. ए, बी आणि डी आहे.
ए बी आणि डी या ठिकाणी दूध आहे बघा, ए बी डी. त्यानंतर यामध्ये नाही, यामध्ये नाही, म्हणजे ए बी डी. ओके, या प्रश्नाचं उत्तर येणार आहे ए, त्यानंतर B1 आणि डी. यातून आपल्याला दुधापासून मिळणारे खनिजे आणि जीवनसत्वे कोणकोणते आहेत? ए, B1 आणि डी. त्यानंतर रातआंधळेपणा, स्कर्वी, मुळदूस, बेरीबेरी या आजारांची कारणे व लक्षणे बघा. हे जे आहेत तर रातआंधळेपणा ए याच्यामुळे होतो, स्कर्वी सी मुळे, मुळदूस डी आणि बी बेरीबेरीमुळे होत असतो. पुढचा प्रश्न आहे, वरील आजार टाळण्यासाठी खायचे अन्नपदार्थ बघा. वरील जे आजार आहेत रातआंधळेपणा, स्कर्वी, तर अन्नपदार्थ कोणकोणते आहेत? पपई असेल, आंबा असेल, यामुळे रातआंधळेपणा गायब होतो, पपई खा. त्यानंतर स्कर्वीसाठी वरती आपण बघूयात ए, बी, सी आणि डी. या ठिकाणी बघू शकता ए साठी कोणता आहे तर गाजर असेल, पपई असेल, पपई दिलेली आहे की नाही दिलेली वाटतं, गाजर, रताळे आणि भाज्या. ओके. बी साठी काय आहे? दूध, मासे, मांस आहेत, तृणधान्य. त्यानंतर सी साठी बघा आवळा, किवी असेल, संत्री असेल व इतर लिंबूवर्गीय फळे असतील. आणि डी साठी बघा दूध आहे, सूर्यप्रकाश, कवळा सूर्यप्रकाश, मासे, अंडी, लोणी हे जे आहे तर ते त्याचं उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर बघा ॲनिमिया होण्याची कारणे. ॲनिमिया कशामुळे होऊ शकतो या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. बघा ॲनिमिया कशामुळे होऊ शकतो या ठिकाणी दिलेला आहे बघा. लोहाची कमतरता असल्यामुळे ॲनिमिया होऊ शकतो. आपल्याला उत्तर लिहायचं आहे लोह. या ठिकाणी ॲनिमिया होण्याची कारणे, लोहाची जर कमतरता असेल आपल्या शरीरामध्ये तर त्यामुळे ॲनिमिया होऊ शकतो. पुढचं आहे दात हाडांची आरोग्यासाठी आवश्यक खनिजे, व्हिटॅमिन डी. त्यानंतर बघा ए जीवनसत्वांच्या कमतरतेच्या आपण हे चेक करून घेऊयात एकदा. व्हिटॅमिन डी बघा, दात आणि हाडे निरोगी राहण्यासाठी व्हिटॅमिन डी आहे, बरोबर आहे. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न काय होता? ए जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे ज्ञानेंद्रियावर होणारा परिणाम, डोळ्यांवर परिणाम होतो. या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे बघा. रातआंधळेपणा होत असतो. या ठिकाणी बघा रातआंधळेपणा, त्यानंतर झिरोडर्मा आहे, तर हे काय होतात आपल्याला आजार उद्भवतात. रातआंधळेपणा याचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर रातआंधळेपणा. पुढचा प्रश्न आहे बघा विद्यार्थी मित्रांनो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे योग्य पर्याय निवडा. डाळींपासून पुढील पोषक तत्वे भरपूर प्रमाणात मिळतात. कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, प्रथिने की खनिजे भेटतात डाळींपासून. तर आपण वरती बघूयात विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी आपण बघू शकतो
डाळ वर्गीय या ठिकाणी नाही आहे. त्यानंतर सी मध्ये बघूयात कडधान्य बघा या ठिकाणी जास्त दिलेलं आहे. प्रथिन्यांमध्ये म्हणून प्रथिने याचं उत्तर येणार आहे. या पदार्थांपासून मोठ्या प्रमाणावर ऊर्जा मिळते. ऊर्जा कशामुळे मिळणार आहे? तृणधान्यांमधून आपल्याला जास्त ऊर्जा मिळणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, या खनिजांच्या अभावामुळे गलगंड हा आजार होतो. बघा गलगंड कशामुळे होतो? तर आपण बघितलेला आहे या ठिकाणी बघा अशा प्रकारे हा गलगंड होत असतो. तर आयोडीनचं प्रमाण बघा या ठिकाणी बघा या ठिकाणी दिलेलं आहे. आयोडीनचं प्रमाण जर कमी झालं तर आपल्याला गलगंड हा रोग होत असतो. प्रश्न काय विचारलेला आहे एकदा बघूयात. कोणत्या खनिजाच्या अभावामुळे या ठिकाणी दिलेलं आहे बघा आयोडीन. या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? आयोडीन. याचा जंक फूड मध्ये समावेश होतो. जंक फूड मध्ये कशाचा समावेश होतो? चॉकलेटचा होतो. तर अशा प्रकारे या प्रश्नाची उत्तर द्यायची आहे. पुढील प्रश्न आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, अन्न पिरामिडचा वापर करून खाण्यासाठी तुमचा आवडीप्रमाणे 3 दिवसासाठी अन्न पदार्थ निवडा. बघा तुम्हाला काय करायचं आहे? अन्न पदार्थाचा एक पिरामिड तयार करायचा आहे. अन्न पिरामिडचा वापर करून खाण्यासाठी तुमच्या आवडीप्रमाणे 3 दिवसासाठी अन्न पदार्थ तुम्हाला निवडायचे आहे. मग अटी काय दिलेल्या आहे? 3 दिवसांचा आहार संतुलित असावा. 3 दिवसांच्या आहारात विविधता असली पाहिजे. 3 दिवसांचा जो आहार आहे वेगवेगळा असला पाहिजे. आज बाजरीची भाकर तर उद्या गव्हाची चपाती असेल, कधी तांदळाची भाकर असेल तर कधी तांदूळ नसले पाहिजे, म्हणजे भात नसला पाहिजे. अशा प्रकारे विविधता असली पाहिजे त्यामध्ये. अशा प्रकारे तुम्हाला एक अन्न पिरामिडचा वापर करून काय करायचं आहे? 3 दिवसाचं अन्न पदार्थ निवडायचे आहे. छान प्रकारे तुम्हाला हे दिलेलं आहे माहिती, त्याप्रमाणे तुम्ही नक्कीच व्यवस्थित 3 दिवसाचा जो आहार आहे तो तयार करायचा आहे. बघा उपक्रम दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. उपक्रम बघा, घरातील विविध अन्न पदार्थांमधील भेसळ कशी ओळखायची याची माहिती मिळवा व त्या आधारे भेसळ ओळखा. बघा आता मग ही भेसळ जी आहे अन्न पदार्थामध्ये होत असते, आपण माहिती घेतलेली आहे. त्या पदार्थासारखेच पदार्थ त्यामध्ये मिसळले जातात. मग ही भेसळ झालेली आहे. बघा दुधाची जर चव बिघडली तर आपण म्हणू शकतो त्यामध्ये भेसळ आहे, किंवा त्या दुधामध्ये जास्त पाणी आहे आपण सांगू शकतो. अशा प्रकारे विविध माहिती आपण आई वडिलांकडून, शिक्षकांकडून, मुख्याध्यापकांकडून, तसे आपले मोठे भाऊ बहीण असतील त्यांच्याकडून काय घ्यायची आहे? माहिती घ्यायची आहे. अशा प्रकारे छान हा उपक्रम तुम्हाला करायचा आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण हा जो पाठ आहे तर हा पाठ आपण संपूर्ण बघितलेला आहे. संपूर्ण घटक तसेच उपघटक यांचा आपण अभ्यास जो आहे तर तो अभ्यास केलेला आहे. जर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. पोषण आणि आहार या पाठाचा आपण या लेक्चरच्या माध्यमातून संपूर्ण अभ्यास जो आहे तर तो अभ्यास बघितलेला आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सामान्य विज्ञान इयत्ता 6वी मधील हा जो पाठ होता पोषण आणि आहार, हा संपूर्ण आपण बघितलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो पुढील लेक्चर मध्ये आपण पुढील पाठाचा अभ्यास करणार आहोत. तोपर्यंत आपण या ठिकाणी थांबूयात. भेटूयात विद्यार्थी मित्रांनो नवीन अशा एका लेक्चर मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.